गवाही के लिए नहीं उठाई इसलिए कोणी अजून साक्ष देण्याकरता उभं राहिलं नाही म्हणून मी उभं राहिलो. पिछले एक हफ्ता यहाँ प्रयास हुआ का बारे में और एक बात उस चार्ट के द्वारा भी बहुत गहराई से बहुत बातें सीखने के लिए थोड़े मौका दिया. मागच्या आठवड्यामध्ये प्रगटीकरणाच्या पुस्तकाद्वारे त्या चार्टद्वारे खूप खगोलतेने आपल्याला अभ्यास करण्याकरता अजून एक संधी मिळाली. सभी लोगों को बहुत आशीष मिला होगा. आणि सर्व लोकांना खूप आशीर्वाद मिळाला असेल. कई लोग एक भी क्लास अटेंड नहीं कर पाया आणि काही लोक एकही क्लास अटेंड नहीं करू शकले. तो उनको भी आशीष. प्रभु त्यांना पण आशीर्वाद दे. अब इंग्लिश में लिखोगे. आज एक और सुंदर पुनरुत्थान का दिन प्रभु ने दिया है. आज पुन्हा एकदा सुंदर पुनरुत्थानाचा दिवस प्रभूने आपल्याला दिलेला आहे. हम प्रभु की उपस्थिति में है. आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत. प्रभु हमारे बीच में है. प्रभू आपल्या मध्ये आहे. प्रभु ने हमको लेकर आया. प्रभू आपल्याला घेऊन आला. और प्रभु का हमारे प्रति में बड़ा उद्देश्य है. प्रभूचं आपल्या संबंधाने मोठी योजना आहे. वो उद्देश्य प्रभु प्रकट करते बिना हम कुछ नहीं समझेगा. आणि तो उद्देश प्रभूने आपल्याला प्रकट करून दिला नाही तर आपण काही समजू शकणार नाही. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. आशीष पाने के लिए आया. आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आपण आलेलो आहोत. तो मैं एडवांस में बोलता हूँ, प्रभु आपको बहुत आशीष दे. आणि मी अगोदरच सांगतो प्रभू तुम्हाला खूप आशीर्वाद देव. आज थोड़ी समय की वचन सीखने के लिए बहुत 2 घंटा का टाइम है. आणि आज वचन शिकण्याकरता 2 तास वेळ आहे. आप सीखेंगे. आणि तुम्ही शिकाल का. आज का सिखलाई आपका जिंदगी का एक बड़ा मूड लेगा. आणि आजचं जे काय आपलं मनन करणं राहील ते तुमच्या आयुष्याचं एक वेगळं वळण राहील. अगर आप इस वचनों को आज ठीक से जानेगा आणि हे वचन जर तुम्ही चांगल्या प्रकारे आत्मसात केले तर और आप आत्मा में लेकर ये वचनों को सुनेगा आणि आत्म्यामध्ये राहून हे जर वचन तुम्ही ऐकले तर मैं पूरा विश्वास करता हूँ मी पूर्ण विश्वास ठेवतो आपका आत्मिक जीवन में यीशु मसीह दिखाई देगा. आणि तुमच्या आत्मिक जीवनामध्ये येशू ख्रिस्त दिसू लागेल. प्रभु का महिमा होगा. देवाचा गौरव होईल. नीचे आप आने वाले दिनों में प्रभु के लिए बहुत फलदायक जीवन बिताएंगे. आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही खूप फलदायक जीवन जगाल. विषय बहुत गंभीर नहीं आणि विषय खूप असा गंभीर नाहीये. लेकिन समझना प्रभु का अनुग्रह के ऊपर है. आणि ते समजून घेणं देवाच्या कृपेवर आहे. प्रभु का अनुग्रह के बिना आणि प्रभूच्या कृपेखेरीज प्रभु की आत्मा में बना रहते बिना आणि प्रभूच्या आत्म्यामध्ये न राहता ये आत्मिक बात को कभी नहीं समझेगा. या आत्मिक गोष्टी कधी समजू शकणार नाही. एक चिंता फिक्र आणि प्रत्येक प्रकारची काळजी बाजूला ठेवून आने वाला वचनों को आत्मा में समझने के लिए प्रार्थना के साथ विश्वास के साथ हम प्रभु की उपस्थिति में रहे. आणि येणारं वचन समजण्याकरता प्रार्थनेपूर्वक विश्वासासह आपण बसावं. पवित्र आत्मा जिस प्रकार हालेलुया कहना चाहता है पूर्ण रूप में आज हम हर एक से बात करेंगे. आणि पवित्र आत्मा ज्या प्रकारे सांगू इच्छितो त्या प्रकारे निश्चितच आपल्या प्रत्येकाशी तो बोलेल. परमेश्वर का वचन को आत्मिक अवस्था में ही हम समझ सकता है. देवाचं वचन आत्मिक अवस्थेमध्येच आपण समजू शकतो. एक आत्मिकता का एक दुनिया है. एक आत्मिकतेचं जग आहे. एक आत्मिकता का एक अवस्था है. एक आत्मिकतेची अवस्था आहे. उस अवस्था में रहते बिना हम प्रभु का वचन को नहीं समझ सकते. आणि त्या अवस्थेमध्ये गेल्याखेरीज आपण देवाचं वचन समजू शकत नाही. शुरुआत में हम एक वचन पढ़ेंगे. सुरुवातीला आपण एक वचन वाचूया. वो फिलिप्पोस का पौधे से सवाल था प्रेरितों का उसके 8 अध्याय का 30 वचन. आणि प्रेषितांचे कृत्य त्याचा 8 अध्याय त्याचं 30 वचन. और पूछा तुझे पढ़ना है क्या, उसे समझता भी है. वो पढ़ने वाला वचन समझता भी है क्या. आणि वाचणारं वचन समजतं पण का. मतलब परमेश्वर की वचन को पवित्र आत्मा की सहायता से हम कैसा ध्यान कर सकता है वो है आज का आपको देने वाला संदेश. आणि देवाचं वचन परमेश्वराच्या आत्म्याच्या सहाय्याने आपण कशा प्रकारे समजू शकतो हे आहे आजचा आपला विषय. हम लोग यहाँ पर बैठा हुआ खास करके प्रभु में आया हुआ उधर पाया हुआ हम अनेक लोग वचन पढ़ने वाले लोग हैं. आणि आपण या ठिकाणी आलेलो विशेष करून तारण प्राप्त झालेले लोक वचन वाचणारे लोक आहोत. परंतु वचन पढ़ने के समय में हम मतलब किस प्रकार उसको समझता है. आणि देवाचं वचन वाचत असताना आपण कशा प्रकारे ते समजतो. वचन पढ़ने के समय में
वास्तव में अगर हम नहीं समझा तो हमें वो पढ़ाई से क्या लाभ हुआ। आणि वचन वाचत असताना जर ते आपल्याला समजलं नाही तर मग ते वाचून आपल्याला काय फायदा? वचन को पढ़ना, वचन को समझना, वचन को ध्यान करना, ये सारे बात हमारे आत्मीय जीवन के लिए बहुत महत्वपूर्ण बात है। आणि वचन समजून घेणं, ते वचन वाचणं, ते समजून घेणं आणि ते मनन करणं हे आपल्या आत्मिक जीवनाचं खूप फायद्याचं आहे। जब भी आप प्रभु के वचन हाथ में लेता है, आणि ज्या वेळेला देवाचं वचन तुम्ही आपल्या हातामध्ये घेता, इस वचन हाथ में आते ही हमारा दिल उमड़ता है कि नहीं? आणि वचन हातामध्ये आल्यानंतर आपल्याला आनंद होतो का? इस वचन को हमें कैसे पढ़ना चाहिए? देवाचं वचन कसं वाचायला पाहिजे आत्मा की सहायता से हम कैसे पढ़ सकता है? आणि आत्म्याच्या सहाय्याने कशा प्रकारे आपण वाचू शकतो? भजन संगीता उसकी पहला भजन संगीता उसका दूसरा भजन स्तोत्र 1 त्याचं दुसरं वचन, परंतु वह तो यहोवा की व्यवस्था से प्रसन्न रहता हाँ। और उसकी व्यवस्था पर रात दिन ध्यान करता रहता है। देखिए एक यहोवा का या परमेश्वर का भक्त का जीवन कैसा रहता है? परमेश्वराच्या भक्ताचं जीवन कसं राहतं? वो एक साधारण किताब पढ़ने की जैसा बाइबल को नहीं पढ़ता। आणि साधारण एखादं पुस्तक वाचतो त्याप्रमाणे तो बायबल वाचत नाही। दुनिया में बहुत से किताब है, आणि जगामध्ये खूप पुस्तकं आहेत, जो वो किताबों को पढ़ने की जैसा नहीं परमेश्वर का वचन जब पढ़ता है। आणि मग ते पुस्तक ज्याप्रमाणे वाचतात त्याप्रमाणे देवाचं वचन वाचणं होत नाही। मैं भक्त को ये कहने के लिए आना चाहिए, मैं बहुत आनंदित हूँ प्रभु के वचन पढ़ने में। आणि भक्ताला एक गोष्ट सांगायला आली पाहिजे की देवाचं वचन वाचण्याकरता मला खूप आनंद होतो। Praise the Lord. Praise the Lord. आपका जीवन में ऐसा अनुभव है? तुमच्या जीवनामध्ये असा अनुभव आहे का? आपको प्रभु का वचन पढ़ने में आनंद है? तुम्हाला देवाचं वचन वाचण्याकरता आनंद आहे का? वास्तव में कितने लोग प्रभु के वचन को पढ़ना आनंद समझता है? आणि बरोबर किती लोक देवाचं वचन वाचण्यात त्यांना आनंद वाटतो। हालेलुया। हालेलुया। हे परमेश्वर के वचन को पढ़ना, परमेश्वर के वचन को ध्यान करना, कितने लोगों को दिल से कहो, कितने लोगों को वास्तव में आनंद लगता है। Praise the Lord. प्रभु का दास बोलता है, मुझे परमेश्वर का वचन को पढ़ना या वचन को ध्यान करना, वचन को सुनना, ये सब मेरे लिए आनंद है। आणि देवाचा दास या ठिकाणी असं म्हणत आहे की देवाचं वचन वाचणं, त्याच्यावर मनन करणं हे माझ्याकरता आनंददायक आहे। वचन कैसे पढ़ता है? वचन कसं वाचता? आप बाइबल आज भी पढ़ा होगा, आज हे बायबल वाचलं असेल आपने कैसे पढ़ाई किया? आणि कसं तुम्ही ते वाचलं? आप बाइबल खोला, ओ मत्ती के सुसमाचार 7वां अध्याय, अशा प्रकारे वाचलं का? नॉर्मल हिंदी में क्या करता? आणि सर्वसाधारण रीतीने काय करता? हम लोग बाइबल लेता एक भाग पढ़ने लगता है, पढ़ता है। मैं आपको बताऊं, ऐसा पढ़ाई आज से स्टॉप कर। आणि आपण काय करतो? सर्वसाधारण रीतीने बायबल घेतो, एक भाग वाचतो आणि बंद करतो। मी तुम्हाला सांगू, अशा प्रकारचं बायबल वाचणं तुम्ही आजपासून बंद करा। आप वचन पढ़ना बंद मत करो, वचन वाचणं बंद करू नका। आप बात को समझना। तुम्ही नीट लक्ष देऊन समजून घ्या। आप कैसे भी अवस्था में आकर के कैसे भी वचन को उड़ाया पढ़ा, वो बात बंद करो। आणि कुठल्याही अवस्थेमध्ये आले, धावपळीत आले, बायबल उघडलं, वाचलं, बायबल बंद केलं, अशा प्रकारे बायबल वाचणं बंद करा। ये बाइबल एक साधारण किताब नहीं, आणि बायबल एक साधारण पुस्तक नाही, इसको बोलता है कि यहोवा का किताब है। आणि याला म्हटलं जातं यहोवाचं पुस्तक आहे। ये परमेश्वर का वचन हे है, परमेश्वराचं वचन आहे ये आध्यात्मिक आत्मिक बात है। आणि याच्यामध्ये आत्मिक गोष्टी आहे। इसलिए जब भी आप बाइबल हाथ में लेता है, सबसे पहले प्रार्थना करें। आणि म्हणून ज्या वेळेला बायबल तुम्ही हातामध्ये घेता, सगळ्यात पहिले प्रार्थना करा। आप प्रार्थना करो, तुम्ही प्रार्थना करा, प्रभु मैं इस वचन को नहीं समझ सकता, आणि प्रभू हे वचन मी समजू शकत नाही, आप मुझे समझाते बिना ये वचन मैं नहीं समझ सकता। आणि तुम्ही मला समजून सांगितल्या खेरीज हे मला समजणार नाही। प्रभु मुझे विश्वास है, आणि प्रभू मला विश्वास आहे, आज इस वचन की द्वारा तू मुझे समझाएगा। आणि या वचन जे आहे ते आज तुम्हाला समजून सांगेल। बहुत प्रार्थना से सुनना, खूप प्रार्थनापूर्वक ऐका। आपका जीवन का वचन पढ़ने का रीति जब तक नहीं बदलेगा, आपका जीवन नहीं बदलेगा। आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये वचन वाचण्याची पद्धत बदलणार नाही, तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलणार नाही। आज भी बहुत से लोग आत्मिक जीवन में जैसे बढ़ना चाहिए, क्यों नहीं बढ़ता? आजही पुष्कळ लोक जसं आत्मिक जीवनामध्ये वाढायला पाहिजे, का वाढत नाही? है ना, कई लोग बोलता है कि हमने 10 बार पढ़ा, 20 बार पढ़ा, 50 बार पढ़ा, कुछ फायदा है क्या? आणि पुष्कळ लोक म्हणतात आम्ही 10 वेळा वाचलं, 20 वेळा वाचलं, काही उपयोग आहे का? आप कितना 1000 बार भी पढ़ो, तुम्ही 1000 वेळा वाचा, परंतु आप जैसे पढ़ना चाहिए, कम से कम उनका आत्मा ने ये बात बताया कि
लोग कैसे पढ़ना चाहिए उनको ये बात सिखाओ। आणि मग देवाच्या आत्म्याने सांगितलं की लोकांनी कशा प्रकारे देवाचं वचन वाचायला पाहिजे हे त्यांना शिकव। है क्योंकि मैंने ये देखा कि बहुत लोग साल में 2 बार 3 बार 5 बार पढ़ता है, परंतु उस वचन पढ़ा परंतु उसको कुछ भी समझा नहीं। आणि मग मी पाहिलं की लोक वर्षातून 2 वेळा 5 वेळा देवाचं वचन वाचतात, पण ते वाचून त्यांना काही फायदा होत नाही, कारण त्यांना ते समजत नाही। मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, परमेश्वर का वचन पढ़ने के समय में हमें एक साधारण अवस्था में नहीं पढ़ना चाहिए, हम शरीर में होकर के नहीं पढ़ना चाहिए, अपनी बुद्धि की सहायता से नहीं पढ़ना चाहिए, हमें बिल्कुल उस आत्मा की तन में उस आत्मिक अनुभव में आकर के उनके वचन पढ़ना चाहिए। आणि मी तुम्हाला सांगू, ज्या वेळेला देवाचं वचन तुम्ही वाचता ते साधारण रीतीने तुमच्या शरीरामध्ये राहून किंवा बुद्धीद्वारे तुम्हाला ते वाचायचं नाहीये, तर त्या एक आत्मिक पातळीवर येऊन देवाचं वचन वाचायचंय। आपको ये आत्मिक तल आत्मिक लेवल बोलेगा तो आपको लगेगा ये तो कोई बड़ा सीढ़ी चढ़ने वाला बात है, ऐसा नहीं है। आणि तुम्हाला असं वाटेल आत्मिक पातळी म्हटलं म्हणजे काहीतरी वर चढून जायची गोष्ट आहे, तसं नाहीये, हल्की बात है, साधारण गोष्ट आहे। सिर्फ प्रभु से ये कहना है, आणि तुम्ही केवळ प्रभूला हे म्हणायचंय, प्रभु मुझे इस वचन समझने के लिए दिमाग नहीं है, आणि प्रभू हे वचन समजण्याकरता मला बुद्धी नाहीये, मुझे मेरी अपनी बुद्धि में मैं तेरी वचन को नहीं समझ सकता, मी माझ्या बुद्धीद्वारे तुझं वचन समजू शकत नाही, और मुझे विश्वास है आणि मला विश्वास आहे आपकी सहायता से मैं ये समझ सकता है, आणि तुमच्या सहाय्याने मी हे समजू शकतो, आपकी अनुग्रह से मैं ये समझ सकता है, आणि प्रभू तुमच्या कृपेने मला हे समजू शकतो। मैं विश्वास करता हूँ कि आज आपकी सहायता मुझे मिलेगा। आणि मी विश्वास ठेवतो की आज तुमचं सहाय्य मला भेटेल। बस आप कहाँ पर आ गया, बघा तुम्ही कुठं आला, आप उस आत्मिक तल में आए। आणि त्या आत्मिक पातळीवर आला। Praise the Lord। Praise the Lord। हाँ, ये नहीं कि कोई पहाड़ तोड़ने वाला अनुभव नहीं है, आणि काय डोंगर पोखरणारा अनुभव नाहीये, आपने विश्वास से प्रार्थना किया तुम्ही विश्वासाने प्रार्थना केली, और जैसे आपने आरंभ किया आणि जसं तुम्ही सुरुवात केली उस समय में प्रभु की आत्मा प्रभु आपको खुद इस वचनों को समझने के लिए अनुग्रह देगा, नहीं तो आप परीक्षा करके देख, आणि नाही प्रभू स्वतः तुम्हाला त्याचं वचन समजण्याकरता कृपा करेल, नाहीतर तुम्ही स्वतः अशा प्रकारची परीक्षा करून पहा। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, यदि प्रभु ने आपको नहीं सिखाया आप कुछ नहीं सीख सकता। आणि प्रभूने जर तुम्हाला शिकवलं नाही तर तुम्ही काहीच शिकू शकत नाही। Praise the Lord। आमेन। आप मेरी बातों में सहमत हो, इसी प्रकार आपको कभी कभी आमीन वाला बोलना। आणि तुम्ही जर माझ्या गोष्टीमध्ये सहमत असाल तर या गोष्टीमध्ये अशा प्रकारे तुम्ही आमेन म्हणत जा। प्रियो मैं आपको बताना चाहता हूँ, आणि प्रियानो मी तुम्हाला सांगू इच्छितो, मेरा भी जीवन का एक्सपीरियंस मेरा अनुभव मैं आपको बताना चाहता हूँ कि अगर अपनी बुद्धि से अपनी समझ के सहारे में और वजन बढ़ने के लिए कोशिश करिए, कभी भी कुछ भी नहीं समझा। आणि मी माझ्या जीवनाचा अनुभव सांगू, ज्या वेळेला मी माझ्या बुद्धीने काही शिकण्याचा प्रयत्न करेल त्या वेळेला मी कधीच काही शिकू शकत नाही। परंतु पण जब प्रभु की आत्मा में इस बात को मैंने सीखा, आणि देवाच्या आत्म्याद्वारे या गोष्टी मी शिकलो, ये बात कौन सिखाएगा? आणि या गोष्टी कोण शिकवेल? प्रियो की दुनिया का कोई मनुष्य हमको नहीं सिखा सकता। जगाचा कुठला मनुष्य आपल्याला शिकू शकत नाही। अभी मैं इसलिए आपको शुरुआत में ही बोला, मैं भी आपको नहीं सिखा पाएगा। आणि म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की मी सुद्धा तुम्हाला शिकू शकत नाही। अगर आप उस आत्मा का तल में आत्मा की लेवल में आकर के यहाँ पर नहीं बैठेगा, अब ये आने वाला वचनों को अब बुद्धि से नहीं समझ पाएगा, आपके आदमी को नहीं होगा। आणि मग इथं आल्यानंतर त्या आत्मिक पातळीमध्ये तुम्ही येऊन जर बसणार नाही तर तुम्ही आपल्या बुद्धीद्वारे देवाचं वचन जे आहे ते समजू शकणार नाही आणि शिकू शकणार नाही। Praise the Lord। आरंभ में कुछ वचन पढ़ करके विषय की गहराई में जाएगा, लेकिन आरंभ से और प्रार्थना के साथ उन वचनों को पढ़ना। पहला कोरिन्थियों उसका दूसरा अध्याय 6-7 वचन। पहिले करंथीकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय 6 आणि 7 वचन। बहुत ध्यान से सभी लोग जिन्होंने भी बाइबल उठाया है बाइबल निकालना, और जरूर आपका उसमें अंडरलाइन करना है तो करो, क्योंकि ये आपका जीवन के लिए एक मतलब आत्मिक जीवन में बराबर प्रभु में बढ़ने का सबसे नियमित उपदेश है। अब इसको जानना चाहिए। आणि मग ज्यांनी कोणी बायबल आणलेला आहे त्यांनी निश्चितच आपापलं बायबल उघडा आणि मग शक्य झाल्यास त्याला अंडरलाईन करा, कारण की आत्मिक जीवनामध्ये वाढण्याकरता हा तुमचा पायाभूत असा उद्देश आहे। पहला कोरिन्थी दूसरा अध्याय 6-7 वचन। फर्स्ट कोरिन्थियंस चैप्टर 2 verse 6 and 7। फिर भी सिद्ध लोगों में हम ज्ञान सुनाते हैं, हाँ। परंतु इस संसार का और इस संसार के नाश होने वाले हाकिमों का ज्ञान नहीं। संसार का और संसार की नाश होने वाला हाकिमों का ज्ञान नहीं। ध्यान से सुनना,
लक्ष देऊन ऐका. ये जो भी बात है संसार की ज्ञान की बात नहीं. आणि या गोष्टी ज्या आहेत त्या जगाच्या ज्ञानाच्या गोष्टी नाही. फिर परंतु हम परमेश्वर का वो गुप्त ज्ञान परमेश्वर का वो गुप्त ज्ञान. आणि देवाचं ते रहस्यमय ज्ञान. ये परमेश्वर का उस गुप्त ज्ञान बोला तो ये कितना आत्मिक गहराई की बातें हैं. आणि परमेश्वराचं गुप्त ज्ञान म्हटलं म्हणजे किती आत्मिक गहनतेच्या या गोष्टी आहेत. मतलब ये दुनिया की ज्ञान की बात नहीं. आणि जगाच्या ज्ञानाच्या या गोष्टी नाहीये. दुनिया की ज्ञान परमेश्वर की बदलाव आएगा. आणि मग आता तुम्ही ऐकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या साधारण गोष्टी नाहीये तर आत्मिक गोष्टी आहे. निश्चितच तुम्ही खूप प्रार्थनापूर्वक या गोष्टी ज्या आहेत त्या ऐका, त्याचा स्वीकार करा. आणि एवढंच नाही, घरी गेल्यानंतर सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या आत्मिक पातळीमध्ये जाऊन ते वचन पुन्हा तुम्ही मनन करा. निश्चितच तुमच्या आत्मिक जीवनामध्ये खूप बदल होईल. हम यहाँ पर जो भी बात सुन रहा है प्रियो, एक बात जानना, ये दुनिया की ज्ञान की बात नहीं. आणि आपण या ठिकाणी ज्या गोष्टी ऐकत आहोत त्या जगाच्या ज्ञानाच्या गोष्टी नाही. प्रभु ने दुनिया की बातों को सीखने के लिए यहाँ पर नहीं बुलाया. आणि जगाच्या गोष्टी शिकण्याकरता प्रभूने आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं नाही. ये परमेश्वर को गुप्त बातों को प्रभु यहाँ पर सिखाता है. आणि परमेश्वराच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी परमेश्वर शिकवत आहे. लोगों ने परमेश्वर को ही नहीं जाना. लोकांनी परमेश्वराला ओळखलं नाही. फिर परमेश्वर की बात कैसे जानेगा. आणि मग परमेश्वराच्या गोष्टी कस काय जाणणार. परमेश्वर प्रकट करते भी नहीं बात कैसे जानेगा. परमेश्वर प्रकट न करता या गोष्टी कस काय समजणार. परंतु इस पीढ़ी में नासिक के कुछ लोगों के ऊपर प्रभु की अनुग्रह हुआ. प्रभु ने उनको अपने लिए अलग किया और उनको विशेष कृपा दिया. आणि या पिढीमध्ये परमेश्वराने नाशिकच्या मंडळीच्या काही लोकांना आपल्या करता वेगळं केलं आणि त्यांच्यावर विशेष अशी कृपा केली. अब उसका 10 वचन पढ़ना. त्याचं 10 वचन वाचा. परमेश्वर ने उनको अपने आत्मा के द्वारा उनको परंतु परमेश्वर ने उनको अपने आत्मा के द्वारा हम पर प्रकट किया. अच्छा वापस मराठी में पढ़ो. कारण देवाने त्या आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट अपनाना. उनको उधर उनको लिखा लेकिन अपनाना. यहाँ पर विषय क्या है. उनको नहीं हमको. हम पर प्रकट किया. ओके. हिंदी में पढ़ो. परंतु परमेश्वर ने उनको अपने आत्मा के द्वारा हम पर प्रकट किया. हम पर प्रकट किया. आपल्यावर प्रकट केलं. देखिए एक बात विशेष बात में हम क्या बोल रहे थे. मतलब हम लोग दूसरे लोगों से कुछ अलग लोग हैं. आणि आपण लोक इतर लोकांपेक्षा थोडं वेगळे लोक आहोत. मतलब उन लोगों को जो नहीं हम लोगों को है. आणि ज्या लोकांकडे नाहीये ते आपल्याकडे आहे. आमीन. आमेन. ये भी आमीन नहीं बोला. आमेन. हम ये दुनिया के लोग भी ऐसा नहीं है. आपण या जगाच्या लोकांसारखे नाही. जो उनको नहीं है और जो हमको है. आणि जे त्यांच्याकडे नाहीये ते आपल्याकडे आहे. हालेलुया. आमेन. हमको प्रभु की आत्मा है. आपल्याकडे देवाचा आत्मा आहे. है ना. आमेन. हाँ लोगों के पास प्रभु की आत्मा नहीं है. आणि लोकांकडे प्रभूचा आत्मा नाहीये. जो लोग जो आत्मा पाया प्रभु उसकी करे. हालेलुया. और फिर हमको ये बात प्रभु प्रकट करने के लिए हमको प्रभु ने उसकी आत्मा दिया. आणि या गोष्टी आपल्याला प्रकट करण्याकरता प्रभूने आपल्याला त्याचा आत्मा दिला. आत्मा सच में नया जन्म पाया हुआ आत्मा पाया हुआ लोग जोर से सबको स्तुति करो. हालेलुया. हाँ थोड़ा स्तुति करना है. आप लोगों ने ये बात जानना. आप स्तुति जब करता है प्रभु का महिमा करता है. आणि तुम्ही एक गोष्ट जाणून घ्या, ज्या वेळेला तुम्ही स्तुती करता त्या वेळेला प्रभूचा गौरव करता. अभी प्रभु ने क्या किया. आणि प्रभूने काय केलं. प्रभु की बात को प्रकट करने के लिए प्रभु ने उनको नहीं हमको अपनी आत्मा दिया. आणि प्रभू त्याच्या गोष्टी प्रकट करण्याकरता त्यांना नाही तर आपल्याला त्याचा आत्मा दिला. हालेलुया. हालेलुया. अगर हमको प्रभु की आत्मा अगर नहीं मिलता हमको कुछ भी प्रभु भी प्रकट करके नहीं दे सकता. आणि प्रभूचा आत्मा जर आपल्याला मिळाला नसता तर आपल्याला काहीही प्रभूने प्रकट करून दिलं नसतं. क्योंकि ये आत्मा की बात है. कारण या आत्म्याच्या गोष्टी आहेत. आत्मिक बातों को आत्मा बिना हम समझ नहीं सकता. आणि या आत्मिक गोष्टी आत्म्या केलीच आपण समजू शकत नाही. देखिए बहुत सुंदर बात है. बघा खूप सुंदर गोष्ट आहे. इसका मतलब हालेलुया हम लोग थोड़ा स्पेशल लोग हैं. आणि याचा अर्थ आपण थोडे खास लोक आहोत. क्यों है. का. क्योंकि हम लोग प्रभु के लोग हैं. कारण आपण प्रभूचे लोक आहोत. हमने प्रभु की आत्मा पाया लोग हैं. आपण प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आहोत. इसमें हमें कितना आनंद होना चाहिए. याच्यामध्ये आपल्याला किती आनंद असायला पाहिजे.
देखिए, जिन्होंने भी प्रभु की आत्मा नहीं पाया या जिसका नया जन्म नहीं हुआ, जिसका उद्धार नहीं हुआ, उसको ये बात नहीं समझे। आणि ज्याचं तारण झालं नाही, ज्याचा नवजन्म झाला नाही, ज्याला देवाचा आत्मा मिळाला नाही, त्याला या गोष्टी समजणार नाही तो उनको ये कहा कहानी रहेगा, आणि त्यांना एक अशी गोष्ट म्हणून वाटेल उनको ये बहुत बोर लगेगा, आणि त्यांना खूप हे कंटाळवाणं वाटेल उनको ये बात समझना कठिन है, इसलिए उनको लगेगा मैं कब यहाँ से भाग जाऊं। आणि मग त्यांना हे समजणं कठीण आहे म्हणून त्यांना असं वाटेल कधी इथून मी पळून जाऊ। परंतु पण जिसको प्रभु की आत्मा मिला, ज्याला देवाचा आत्मा मिळाला, ये सुनने के समय में आगे क्या बनाने वाला, उसकी जिज्ञासा, उसकी जानने की इच्छा उनमें बढ़ता जाता है। आणि मग याच्या पुढे काय अशा प्रकारे त्यांची जी अपेक्षा जी आहे ती अधिक वाढत जाईल। तो ये हमारा वचन क्या बोलता है? या ठिकाणी वचन काय सांगतं? वापस उसका हमारा कुरिन्थी 2 पढ़ना। आणि पहिले कोरिन्थीकरांचं पत्र 2 अध्याय 10 वचन पुन्हा एकदा वाचा। परंतु परमेश्वर ने उनको अपने आत्मा के द्वारा हम पर प्रकट किया। देखो, उन बातों को अपने आत्मा के द्वारा हम लोग प्रकट किया, उसके बाद में पढ़ा 12 वचन वाचा। परंतु हमने संसार की आत्मा नहीं, परंतु वह आत्मा पाया है जो परमेश्वर की ओर से है, कि हम उन बातों को जाने हम उन बातों को जाने जो परमेश्वर ने हमें दी है। हालेलुया। परमेश्वर ने दिया होगा क्या? परमेश्वर ने क्या दिया? वचन। परमेश्वर ने दिया हुआ वचनों को जानने के लिए परमेश्वर की आत्मा में दिया। आणि परमेश्वराचं वचन जाणण्याकरता परमेश्वराने आपल्याला परमेश्वराचा आत्मा दिला। मतलब यहाँ पर भी बोलने का मतलब, या ठिकाणी सांगायचं तात्पर्य, प्रभु ने दिया हुआ बात को समझने के लिए हमें प्रभु की आत्मा का सहायता चाहिए। परमेश्वराने दिलेल्या गोष्टी समजण्याकरता आपल्याला परमेश्वराच्या आत्म्याचं सहाय्य पाहिजे। आप जब भी वचन पढ़ने के लिए जब जाता है तो क्या करना? घुटना तय करके, हाथ फैला करके, ओ प्रभु, आपने आपका वचन मुझे दिया है, पर उसको समझने के लिए मुझे अक्ल नहीं प्रभु, मुझे बुद्धि नहीं प्रभु, आपका कृपा मांगते प्रभु, आपका अनुग्रह मांगते प्रभु, आप मुझ पर दया करना। एक भिखारी की समान, एक भीख मांगने वाला भिखारी के, भीख मांगने वाला को कोई योग्यता है क्या? नहीं। तो कुछ मिलना है तो अपने प्रभु के सामने हाथ फैला करके, प्रभु से रोक कर, टूटा हुआ दिल के साथ प्रार्थना करके आप वह वचन पढ़कर देखना, आपको एक एक वचन का आत्मिक गहराई प्रभु की आत्मा आपको प्रकाश करके देगा, तभी आप लोगों को देगा, उनको प्रभु का सहायता मिलेगा, प्रभु का जीवन का सहायता। आणि मग ज्या वेळेला परमेश्वराचं वचन वाचण्याकरता बसाल त्या वेळेला सगळ्यात पहिले तुम्ही आपले गुडघे टेका, आपले हात असे प्रभूकडे लावा आणि प्रभूला म्हणा, हे प्रभू, मी कुठल्याही प्रकारे योग्यतेचा नाहीये, मला तुझं वचन समजण्याकरता तुझ्या आत्म्याचं सहाय्य कर, मला कुठल्याही प्रकारची बुद्धी नाहीये, हे प्रभू तू मला तुझी बुद्धी दे। अशा प्रकारे ज्याप्रमाणे एक भिकारी भीक मागतो त्या प्रकारे तुम्ही परमेश्वराकडे भीक मागा, कारण भिकाऱ्याकडे कुठल्या प्रकारची योग्यता आहे का? त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची योग्यता नसते। त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला करा, मग त्या वेळेला तुम्ही बघा परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या वचनाचा प्रकाश आपल्याला देईल आणि मग त्याच वेळेला तुम्ही हे वचन दुसऱ्याला समजून सांगू शकाल। कर्तावे, नींद പഠിപ്പിക്കണമേ, हे प्रभु तू मुझे सिखाना, आणि हे प्रभु तू मला शिकव। ऐसा कभी प्रार्थना किया क्या? अशी कधी प्रार्थना केली का? मैं आपको तो दोष नहीं लगा रहा हूँ, तुम्हाला दोष नाही लावत आहे। आप सचमुच में प्रभु में बढ़ना चाहता है तो, आप सचमुच में प्रभु का वचन को समझना चाहता है तो आपको प्रभु की उपस्थिति में कभी भी बाइबल हाथ में लेगा, आप इस रीति में प्रार्थना करते बिना आज से आगे कभी भी बाइबल नहीं पढ़ना। आणि मी तुम्हाला कुठल्या प्रकारचा दोष लावत नाहीये, पण आजपासून तुम्ही ज्या वेळेला बायबल हातामध्ये घ्याल अशा पद्धतीने प्रार्थना करून तुम्ही वचन वाचायला सुरुवात करा। आपका मर्जी है, मैं आपका फायदा के लिए बोल रहा हूँ,
आप स्वीकारो ना स्वीकारो आपकी मर्जी है। आणि तुमच्या फायदा करता मी सांगत आहे, तुम्ही स्वीकार करा किंवा नका स्वीकार करू. क्योंकि कई लोग कई बातों को जैसे बोलेगा वैसा स्वीकारने के लिए उनको दिल नहीं है। आणि पुष्कळ लोकांना जसं सांगितलं त्याप्रमाणे करण्याकरता त्यांचं मन ऐकत नाही. वो आपकी बात है। ते तुमचं आहे. समझाना प्रभु की आत्मा का बात है। आणि समजून सांगणं हे देवाच्या आत्म्याचं काम आहे. अभी मैं नहीं बोलता, प्रभु बोलता। आता मी नाही सांगत तर प्रभु सांगतो. हालेलुया। हालेलुया. मैं आपको एक बात बताना चाहता हूँ। एक गोष्ट सांगू इच्छितो. कभी भी प्रभु की उपस्थिति में प्रभु का वचन पढ़ने के लिए कभी भी मैं गया, आपको मैं बताता हूँ, मैं प्रार्थना करते बिना, विश्वास करते बिना प्रभु के वचन का पढ़ाई कभी सुनी। आणि ज्या वेळेला देवाचं वचन वाचण्याकरता जेव्हा केव्हा मी गेलो त्यावेळेला प्रार्थना केल्याखेरीज, विश्वास ठेवल्याखेरीज मी कधी वचन वाचलं नाही. मुझे कोई गिन्नेस बुक में मेरा नाम चढ़ाने की इच्छा नहीं है। आणि कुठल्या ग्रीनिज बुक मध्ये माझं नाव लिहिलं जावं अशी माझी इच्छा नाहीये. इसलिए मैं अभी भी मैं बोलता हूँ, अभी भी मैं कुछ भी नहीं जानता। आणि मी तुम्हाला सांगतो अजूनही मला काही ठाऊक नाही, मला माहिती नाही. आज भी प्रभु की आत्मा जो सिखाया कोई बात मैं आपके साथ बात करूं। आजही देवाच्या आत्म्याने जे शिकवलं तेच तुम्हाला मी सांगत आहे. उसका 13 वचन पढ़ना। पहले अध्याय का दूसरा अध्याय का 13 वचन। पहिले करंती दुसरा अध्याय 13 वचन वाचा. हाँ। वो मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं, हाँ। परंतु आत्मा की सिखाई हुई बातों में। देखिए उन वचनों को आप ध्यान से पढ़ना। आणि हे वचन जरा लक्ष देऊन वाचा. अब वापस पढ़िए। जिनको पुन्हा वाचा. हम मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं, जिनको हम मनुष्य की ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं, परंतु आत्मा की सिखाई हुई बातों में। देखिए हम यहाँ पर जो भी बात बताता है ये कुछ फिलॉसफी साइकोलॉजी मिला करके नहीं बोल रहा हूँ। आणि मग तुम्हाला या ठिकाणी जे काय सांगितलं जातं ते कुठलं सायकोलॉजी, फिलॉसॉफी एकत्र मिळून सांगत नाहीये. ये कैसे बताता है, आणि हे कसं सांगतो, ये किनको सिखा रहा है, आणि हे कोणाला शिकवत आहे. ये दुनिया के कोई बुद्धिमान लोगों के लिए नहीं है, आणि जगाचे जे ज्ञानवान लोक आहेत त्यांच्या करता नाहीये. ये प्रभु की चुने हुए पवित्र लोगों के लिए है। आणि प्रभूच्या निवडलेल्या पवित्र लोकांकरता आहे. आपको मालूम है आज बहुत बड़े बड़े प्रचारक क्या करता है, कुछ थोड़ा फिलोसफी कुछ साइकोलॉजी सब मिला करके लोगों को दिल को पकड़ने वाला, खुश करने वाला बातों को बोलकर धोखा देता है। और धोखा की बात प्रभु की वचन की प्रजा में नहीं है। आणि मग आज मोठे मोठे लोक काय करतात की देवाचं वचन सांगत असताना त्याच्यामध्ये थोडासा फिलॉसॉफी, सायकोलॉजी त्याच्यामध्ये मिळवतात आणि मग लोकांना भरवण्याकरता, लोकांना भूल देण्याकरता ते वचन सांगतात. पण देवाच्या वचनामध्ये अशा भुलवणाऱ्या गोष्टी नाहीये. जो प्रभु का वचन जब भी बोलता है प्रिय प्रभूचं वचन ज्या वेळेला सांगतो उसमें अल्लाह अपना कुछ मिलाना नहीं, त्याच्यामध्ये आपलं काही मिळवायचं नाहीये. अपनी विचार मिलाना नहीं। आपले विचार त्याच्यामध्ये मिळवायचे नाही. हम प्रभु की उपस्थिति में हैं, आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत. प्रभु से पाया हुआ बात वैसा ही सिखाना। आणि प्रभूची ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून जशा प्राप्त केल्या तशाच सांगायच्या आहेत. जब उस स्थान से जब दूसरा अध्याय का 17 वचन में पौलुस क्या कहता है, दुसऱ्या करंथीकराचं पत्र दुसरा अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये प्रेषित पौल काय साक्ष देतो. क्योंकि हम उन बहुतों के समान नहीं हम उन बहुतों के समान नहीं। जो परमेश्वर के वचन में मिलावट करते थे। हाँ, बहुत लोग उसकी तत्वज्ञान, उसकी फिलॉसफी, उसकी साइकोलॉजी, उसकी मन ज्ञान की बात मिलाकर सुनाता है। हम उन बहुतों की ऐसा नहीं है। आणि पुष्कळ लोक काय करतात, देवाचं वचन सांगत असताना त्यांच्या ज्ञानाच्या गोष्टी, त्यांची फिलॉसॉफी जी आहे त्याच्यामध्ये त्या मिळून त्या भेसळ करून सांगता आणि त्यांच्या प्रमाणे नाहीये. आगे परंतु परंतु मन की मन की सच्चाई सच्चाई से से और परमेश्वर की ओर से परमेश्वर की ओर से परमेश्वर को उपस्थित जानकर प्रभु की उपस्थिति जानकर मसीह में बोलते हैं। आमीन। हालेलुया। हालेलुया. हम कहाँ पर बोलता है, आणि आपण कुठे बोलतो, मैं बोलता ऐसे नहीं, आणि मी बोलतो असं नाही, मसीह में बोलता है, ख्रिस्तामध्ये बोलतो, मसीह में बोलता है। ख्रिस्तामध्ये बोलतो. वे बच्चा लोग जब एक मेमोरी वर्ड बोलने के टाइम पर भी मेरा प्रार्थना क्या है प्रभु से, आणि मुलं ज्या वेळेला एक एक वचन बोलतात त्या वेळेला माझी प्रार्थना काय आहे प्रभूला, प्रभू आप ही बोलना, तुम्हीच बोला. मैं कोई भी मेरी तरफ से कोई आपकी वजन में मिलावट होने नहीं देना। आणि माझ्याकडून वचनामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ होऊ देऊ नको. प्रभु तेरी आत्मा ही आज हर एक लोगों का अवस्था जानकर बात करना। आणि तुझा आत्माच आहे प्रत्येकाची अवस्था जाणून प्रत्येकाशी बोलो. Praise the Lord. यहाँ पर बैठा हुआ उदार पाए हुए लोगों को मैं आपको बताऊं, आने वाला वचन प्रभु का वचन जानकर ग्रहण करेगा
आत्मा में ग्रहण करेगा, आपको जीवन प्राप्त होते जाएगा। आणि या ठिकाणी तारण प्राप्त झाल्या लोकांना मी सांगू की ज्या वेळेला तुम्ही आत्म्यामध्ये बसून येणारं वचन आहे देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने तुम्ही ज्या वेळेला त्याचा स्वीकार कराल, निश्चितच तुम्हाला त्याच्याद्वारे जीवन प्राप्त होईल। एवं सुना हुआ अनेक लोग ये समझना कोई जरूरी नहीं। आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे चांगल्या प्रकारे समजणं हे काही गरजेचं नाही। क्योंकि वहां पर जब उसकी दूसरे अध्याय पहला कुरिन्थी दूसरे अध्याय के 14 वचन में पहिले करंथीकरांचं पत्र दुसरा अध्याय 14 वचनामध्ये पौलुस कहता है, पौल असं म्हणतो, हाँ, परंतु शारीरिक मनुष्य परमेश्वर की आत्मा की बातें ग्रहण नहीं करता। हाँ, देखिए जो आत्मा की तल में या आत्मा की लेवल में जो आत्मा में होकर के जो बैठेगा वही लोग परमेश्वर की बातों को समझ पाएंगे। आणि जे कोणी आत्मिक पातळीमध्ये येऊन बसतील तेच लोक देवाचं वचन समजू शकतील। जिसमें आत्मा ही नहीं, ज्याच्यामध्ये आत्माच नाही, जिसको नए दिन का अनुभव ही नहीं है, ज्याला नवा जन्माचा अनुभव नाही, वो आत्मिक बात क्या समझे? आणि त्या आत्मिक गोष्टी काय समजणार? तीसरा, Praise the Lord. देखिए अभी भी वो लोग कोई मोबाइल या कुछ देख रहे हैं, मतलब वो बात समझ रहे हैं क्या? इधर ऐसा कई लोग हैं प्रभु के वचन सुनने के टेबल में उनका ध्यान बाकी बातों में। आणि मग असे काही लोक आहे की देवाचं वचन ऐकत असताना मोबाईल बघत राहतात। तीसरा, Praise the Lord. मत करो। असं करू नका प्रेरणू। क्यों उनको ये बात वो लोग आया वास्तव में किसी की मजबूरी में किसी को खुश करने के लिए, प्रभु को प्रसन्न करने के लिए। आणि मग ते लोक काहीतरी बळजबरीमध्ये आले, कोणाच्या दबावामध्ये आले, पण प्रभूला प्रसन्न करण्याकरता नाही। आज आत्मिक दुनिया का एक खतरनाक बात क्या है? आज आत्मिक जगाचं एक भयंकर गोष्ट काय आहे? आज आत्मिक सेवा का एक मुश्किल बात क्या है? आणि आज आत्मिक सेवेची एक कठीण गोष्ट काय आहे? ध्यान से पढ़ना। लक्ष देऊन ऐका। गलातियों के पत्री गलातीकराचं पत्र उसका 4 अध्याय त्याचा 4था अध्याय का 29-29 वचन। त्याचं 29 वचन। और जैसा उस समय शरीर के अनुसार जन्मा हुआ आत्मा के अनुसार जन्मे हुए को सताता था। देखिए उस समय में है अब्राहम के समय में, अब्राहमाच्या काळामध्ये उस समय में भी क्या हुआ? त्यावेळेला सुद्धा काय झालं? जो आत्मा के अनुसार जन्मा हुआ लोगों को शरीर के अनुसार जन्मा हुआ लोग क्या करता था? आणि ज्या आत्म्याच्या अनुसार जन्मलेले लोक आहे त्यांना शरीराच्या अनुसार जन्मलेले लोक काय करत होते? सताता था, मारत होते, सताता था। मारत होते। यहाँ का विषय आपको समझना, आणि या ठिकाणचा विषय समजून घ्या। जो प्रभु की आत्मा में स्वर्गीय वाणी सुनकर जो सुनाएगा, जो बुद्धि से सुनेगा समझेगा, वो लोग हमेशा इसके खिलाफ में उसके विरोध में बात करेगा। आणि मग जे लोक देवाच्या आत्म्याच्या द्वारे गोष्टी प्राप्त करून त्या देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने गोष्टी सांगतील आणि जे बुद्धीद्वारे त्याचा स्वीकार करतील ते लोक निश्चितच त्यांना छळ करतील। बात समझे आगे? लक्षात आलं का? जो लोग वचन को बुद्धि में समझता है, आणि जे लोक देवाचं वचन बुद्धीद्वारे समजतात, जो लोग अपने आप को बुद्धिमान समझ करके ये वचन को बुद्धि से सीखता है, आणि जे लोक स्वतःला बुद्धिमान समजून देवाचं वचन बुद्धीद्वारे शिकतात, वो लोग हमेशा आत्मा की बात को खिलाफ में विरोध करेगा। आणि ते लोक नेहमी आत्म्याच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा विरोध करतील। क्योंकि वो लोग बुद्धि की सहारा लेता है, कारण ते लोक बुद्धीचा आश्रय धरतात, वे लोग अपने समझ की सहारा लेता है। ते आपल्या समज जी काही बुद्धी आहे त्याचा आश्रय धरतात। लोग ये बात में भी कोई भी आत्मिक जन धोखा कर सकता है। आणि प्रेम या गोष्टीमध्ये कुठलाही आत्मिक व्यक्ती फसला जाऊ शकतो। मेरा प्रभु में आने के बाद कुछ दिन के बाद में लोग ऐसा लगता है, मैं भी समझता हूँ। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर काही दिवसानंतर लोकांना वाटतं मला पण काही समजतं। फिर मैं अपनी समझ के अनुसार वो बातों को वो क्या करना पड़ता है, उसको व्याख्या करना पड़ता है। आणि मग आपल्या बुद्धीच्या अनुसार देवाच्या वचनाची ते व्याख्या करू लागतात। बहुत आत्मिक जीवन में ये बहुत खतरनाक अनुभव है। आत्मिक जीवनामध्ये खूप भयंकर अनुभव आहे। प्रियो, अगर आप आत्मा में होकर के इस आत्मिक बात प्रभु से अगर नहीं सीखा, वो बात जरूर बुद्धि से है, वो लोगों को बिगाड़ देगा, नष्ट करेगा। आणि आत्म्यामध्ये राहून देवाचं वचन आत्म्यामध्ये जर शिकलं नाहीये तर मग आपण सांगणारं वचन जे आहे ते बुद्धीद्वारे निश्चितच त्याच्यामुळे लोकांचा नाश होईल। आत्मा से आने वाला वचनों को आत्मिक जन ही उसको ले सकता है, नहीं तो वो उसको रिवील करेगा। आणि मग देवाचं जे आत्मिक वचन आहे त्या आत्म्याद्वारे स्वीकारल्यानंतरच आपण त्याचा स्वीकार करू शकतो, नाहीतर बुद्धीद्वारे समजून घेणारे लोक जो आहे त्याचा विरोध करतील। मैं इसलिए आपको बोलना चाहता हूँ, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, आप प्रभु की उपस्थिति में आने के समय में आत्मा में आत्मिक अनुभव में होकर के बैठना। आणि म्हणूनच प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर तुम्ही आत्म्यामध्ये राहून प्रभूच्या उपस्थितीमध्ये आत्मिक अवस्थेमध्ये बसा। अभी प्रभु की लोगों को आत्मिक लोगों को
आत्मा में हो जाओ करके बोलने से तक उनको गुस्सा आता है। आणि मग प्रभूच्या लोकांना जर आत्म्यामध्ये या असं म्हटलं तरी राग येतो. वो कौन सा आत्मा है? तो कुठला आत्मा आहे? वो वास्तव में प्रभु से बहुत दूर है। आणि तो आत्मा खरोखर प्रभू पासून खूप दूर आहे. क्या आपको शरीर में रहना अच्छा लगता है, आत्मा में रहना अच्छा लगता है? शरीरामध्ये राहणं तुम्हाला चांगलं वाटतं का आत्म्यामध्ये राहणं? बोलो ना। सांगा ना. अब लोग अगर सभी लोग नहीं बोलेंगे तो भी कितना दुख लगता है। आणि सगळ्या लोकांनी जर सांगितलं नाही तर मग किती दुःख होतं. तुम्हाला शरीरामध्ये चांगलं राहणं वाटतं का आत्म्यामध्ये? आत्म्याने. हाँ, जोर से बोलने चाहिए। नहीं सर? क्योंकि यहाँ पर आप बोलने वाले बात प्रभु का गौरव के लिए, आणि या ठिकाणी तुम्ही बोलणारी गोष्ट देवाच्या गौरवाकरता आहे. ये जो विश्वास करता है वो बोलता है। आणि जो विश्वास ठेवतो तो बोलतो. अगर आपको ये भजन अच्छा लगता है तभी आप बोलेगा। आणि वचन तुम्हाला चांगलं वाटतं त्याच वेळेला तुम्ही बोलाल. ये भजन आपके साथ प्रभु बात कर रहा है कि आपको विश्वास है तभी बोलेगा। आणि हे वचन तुमच्याशी प्रभू बोलत आहे, विश्वास ठेवाल त्याच वेळेला तुम्ही बोलाल. देखिए कई लोग प्रभु में आने के समय में बहुत आत्मा में रहते हैं, आणि पुष्कळ लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर ते खूप आत्म्यामध्ये राहतात. परंतु रहते आत्मा अपने शरीर से आ जाता है। आणि मग राहत असताना हळूहळू ते आत्म्यामधून शरीरामध्ये जातात. क्योंकि लूसीफर कैसे बना? आणि मग लुसिफर जो आहे तो सैतान कसा झाला? वो व्यवहार की बढ़ोतरी के कारण। आणि मग जे व्यवहार आहे त्याचे वाढ झाल्या कारणाने. वो पहले बहुत अच्छा था, आणि अगोदर खूप चांगला होता, बहुत नम्र था, खूप नम्र होता, ओबीडियंट था, आणि तो खूप आज्ञाधारक होता, बहुत अच्छा था। खूप चांगला होता. परंतु उसके अंदर घमंड घुसा। आणि त्याच्यामध्ये गर्व शिरला. किसी का भी जीवन में आ सकता है। कोणाच्याही जीवनामध्ये असं होऊ शकतं. Praise the Lord. Praise the Lord. किसी प्रकार का भी मैं बस हो गया। आणि कुठल्याही प्रकारे असं वाटलं की मी काहीतरी आहे, गेला. Praise the Lord. मैं आपसे बहुत नम्र विनती करता हूँ, तुम्हाला खूप नम्र विनंती करतो. रोज पर को अभी भी मैं कुछ समझ गया, मैं सब समझता हूँ, ऐसा विचार आ गया तो लूसीफर के गुलाम बन गया। आणि मग ज्या वेळेला आपल्या मनामध्ये अशा प्रकारे विचार होतो मलाही काही समजतं, याचा अर्थ आपण मग लुसिफर झालो. फिर वो जरूर अपनी समझ के अनुसार ही चलेगा। आणि मग निश्चितच तो व्यक्ती त्याला जसं समजतं तसं तो चालेल. देखो इसलिए ना एक अच्छा दृष्टांत है गलाती विश्वासी लोग। आणि म्हणूनच एक चांगला दृष्टांत आहे गलातीकराच्या विश्वासणारे. गलाती विश्वासियों को पौलुस पूछता है, आणि गलातीकराच्या विश्वासणाऱ्याला पौल विचारतो. गलातियों 3:3। आणि गलातीकराचा 15 अध्याय त्याचं 3रं वचन. क्या तुम ऐसे निर्बुद्धि हो कि आत्मा की रीति पर आरंभ करके देखिए तुम ऐसे दुर्बुद्धि हो कि आत्मा के रीति से आरंभ करके अब शरीर की रीति पर अंत करोगे। हाँ देखा उधर पाया आत्मा में, आणि तारण प्राप्त केलं आत्म्यामध्ये. परंतु अभी पढ़ते पढ़ते अभी वचन पढ़ता है बुद्धि में। आणि आता वचन वाचता बुद्धीमध्ये. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? आपने जब आत्मा में नया जन्म पाया, उधर पाया, आणि आत्म्यामध्ये तुमचा नवा जन्म झाला, तारण प्राप्त केलं. वो उस समय में क्या आत्मा में पढ़ाई करता था, आत्मा में चलता था, बहुत उत्सुक था। आणि मग त्यावेळेला काय आत्म्यामध्ये वचन वाचत होते, आत्म्यामध्ये चालत होते आणि आत्म्यामध्ये उत्साही सुद्धा होते. कुछ दिन के बाद काही दिवसानंतर वो क्या डेली मीटिंग जाने, आणि काय दररोज मीटिंगला जायचं. तो मैंने 2-3 बार बाइबल पढ़ लिया है, आता तर मी 2-3 वेळा बायबल वाचलंय. अभी मैं भी समझता हूँ, आता मला पण काही समजतं मैं ना. थोड़ी अनपढ़ है, आणि मी थोडी निरक्षर आहे. ये अपनी भाषा में प्रभु ने दिया है, मैं भी पढ़ करके जान सकता हूँ। आणि मला माझ्या भाषेमध्ये देवाने त्याचं वचन दिलेलं आहे, मी सुद्धा वाचून समजू शकतो ना. प्रियो, मैं आपको बताना चाहता हूँ, इतना बड़ा वो लूसीफर की धोखे में गिर चुका है, उसको संगति इवन बाइबल पढ़ना, प्रार्थना करना, गवाही देना, ये सब अभी बहुत हल्का लगता है। आणि मग तो व्यक्ती अशा भयंकर रीतीने लुसिफरच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. त्याला आता संगतीमध्ये येणं, बायबल वाचणं आणि प्रार्थना करणं म्हणजे एकदम निरर्थक वाटत आहे. प्रभु में आने के बाद आज आपका वचन का पढ़ाई, वचन पढ़ना कैसे चलता है? प्रभू मध्ये आल्यानंतर आज तुमचं वचन वाचणं हे कसं चाललेलं आहे? बराबर चल रहा है? बरोबर चालत आहे का? वचन पढ़ना छोड़ दिया तो नहीं? आणि वचन वाचणं सोडून तर नाही दिलं. प्रभु में आने के बाद में हर एक लोग कैसा वचन पढ़ना चाहिए? आणि प्रभू मध्ये आल्यानंतर प्रत्येकाने कशा प्रकारे वचन वाचायला पाहिजे? अब आया हुआ समय है तो आप
प्रभु में आया हुआ समय आणि प्रभूमध्ये- स्पिरिचुअली वो बिल्कुल बालक है। आणि मग ज्या वेळेला तुम्ही प्रभू मध्ये आलेले ती वेळ आहे तर क्या करना चाहिए? काय करायला पाहिजे? और पत्रोस दूसरा अध्याय का दूसरा वचन। पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याचं दुसरं वचन वाचा। नए जन्मे हुए बच्चों की नाई हाँ निर्मल आत्मिक दूध की लालसा करो। हाँ, देखिए अगर इन दिनों में आपने उधार पाया, ऐसे तो इतना अभी उधार पाया हो कोई भी नहीं बैठा। आणि आत्ताच तारणचं प्राप्त केलेलं असं कोणी इथं बसलेलं नाहीये। तो भी प्रभु वचन कहता है तरी देवाचं वचन सांगतं मुझे इस वचन को बहुतायत से प्राप्त करना चाहिए। आणि देवाचं वचन विपुलतेने तुला प्राप्त करायला पाहिजे। Praise the Lord। Praise the Lord। अगर मैं अब एक विश्वासी है आणि तुम्ही जर एक विश्वासू आहात तो अभी समय हो गया, आणि पुष्कळ वेळ झाला, क्या करना चाहिए? काय करायला पाहिजे? प्रकाश से वाक्य प्रकटीकरणाचं पुस्तक मगर अध्याय त्याचा पहिला अध्याय उसका तीसरा वचन। त्याचं तिसरं वचन ये वचन आ रहा है, आनंद है कि नहीं? आणि हे वचन येत आहे, तुम्हाला आनंद होतोय का और नाही? आनंद के साथ आत्मा में सुनना। आणि खूप आनंदासह आत्म्यामध्ये ऐका। धन्य वह जो इस भविष्यवाणी के वचन को पढ़ता है हाँ। और वे जो सुनते हैं हाँ। और इसमें लिखी हुई बातों को मानते हैं। देखिए अनेक विश्वासी क्या करना चाहिए? आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने काय करायला पाहिजे? वचन पढ़ना चाहिए। वचन वाचायला पाहिजे। वचन पढ़ने वाले लोग वचन वाचणारे लोक धन्य है। हे धन्य आहे। हालेलुया। हालेलुया। हाँ, अनेक विश्वासी वचन पढ़ना चाहिए। प्रत्येक विश्वासणाऱ्याने वचन वाचायला पाहिजे। सिर्फ विश्वासी वचन पढ़ना चाहिए ऐसे है क्या? केवळ विश्वासणाऱ्याने वचन वाचायला पाहिजे असं आहे का? आपका पोस्ट बड़ा अच्छा पोस्ट रहेगा। आणि तुमची पोस्ट आहे ती मोठी असेल हैं? आप बड़े बड़े वीआईपी हो, आणि मोठे मोठे तुम्ही व्हीआयपी असाल। वो कई बड़े बड़े लोग क्या बोलते हैं? काही मोठे मोठे लोक काय म्हणतात? हमको वचन पढ़ने की भी समय नहीं। आम्हाला वचन वाचण्याकरता वेळ नाही। ऐसा कोई मुझे सुन रहा है तो आणि अशा प्रकारे म्हणणारा कोणी मला ऐकत आहे तर ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका। परमेश्वर हमसे क्या कह रहा है? परमेश्वर आपल्याला काय सांगत आहे? है ना? जब दानिएल की किताब उसका 9 अध्याय 2-3 वचन। दानिएलाचं पुस्तक त्याचं 9 अध्याय त्याचं 2 आणि 3 वचन वाचा। हाँ, जल्दी जल्दी। राज्य के पहले वर्ष में मुझ दानिएल ने शास्त्र के द्वारा समझ लिया हाँ। कि यरूशलेम की उजड़ी में दशा यहोवा के उस वचन के अनुसार हाँ। जो यिर्मयाह नबी के पास पहुंचा था हाँ। कुछ वर्षों के बीतने पर अर्थात 70 वर्ष के बाद हाँ। पूरी हो जाएगी। बोले मतलब दानिएल कौन था? आणि सांगायचं तात्पर्य दानिएल कोण होता? दानिएल अभी बाबेल में एक राजा का तुल्य एक ऊंचा पदवी पे, आणि दानिएल बाबेल नगरामध्ये एका राजाच्या बरोबरीचा मनुष्य आहे बहुत बिजी मनुष्य है, आणि तो खूप व्यस्त आहे बहुत जिम्मेदारी है उसके ऊपर। आणि त्याच्यावर खूप जबाबदारी आहे। परंतु पण वो रोज प्रभु का वचन पढ़ता था। दररोज देवाचं वचन तो वाचत होता अरे प्रभु का वचन पढ़ करके समझता था। आणि देवाचं वचन वाचून तो समजत होता वो समझने के कारण वचन जो कहता है उसके अनुसार कार्य भी करता था। आणि समजल्या कारणाने जे वचन सांगतात त्याच्या अनुसार तो जीवन जगत होता। दानिएल के जैसा ऊंचा पद में यदि कोई बैठा है तो दानिएला प्रमाणे एका उंच पदावर कोणी इथं बसलेला आहे का? उसको भी प्रभु का वचन कहता है पढ़ना चाहिए। आणि त्याला सुद्धा देवाचं वचन सांगतात की तू ते वाचायला पाहिजे आप कुछ बहाना बोलकर बचने की कोशिश नहीं करना। आणि कुठलं कारण सांगून वाचायचा प्रयत्न करू नका। अभी दानिएल भी जाने दे, दानिएल जाऊ द्या नया विश्वासी जाने दो, आणि नवा विश्वासू जाऊ द्या, एक विश्वासी जाने दो, एक विश्वासू जाऊ द्या, एक बड़ा मुख्य अधिकारी भी जाने दो। एक मोठा अधिकारी जाऊ द्या। एक देश में सबसे बड़ा व्यक्ति कौन है? आणि एका देशामध्ये सगळ्यात मोठा व्यक्ती कोण असतो? राजा। राजा। इंडिया के अनुसार प्रेसिडेंट। आणि मग भारताच्या अनुसार राष्ट्रपती। हाँ, अगर राजा है तो भी राजा आहे तरी सुद्धा परमेश्वर की आज्ञा क्या है? देवाची आज्ञा काय आहे? अनुवाद करके लाओ। अनुवाद उसका 17 अध्याय, त्याचा 17 अध्याय उसका 18 से 20 ध्यान से पढ़ना है। 18 ते 20 वचन लक्ष देऊन वाचा। हाँ, और जब वह राज नदी पर विराजमान हो हाँ, तब इसी व्यवस्था की पुस्तक हाँ। जो लेवी याजकों के पास रहेगी हाँ। उसकी एक नकल अपने लिए कर ले हाँ। और वह उसे अपने पास रखे हाँ। और अपने जीवन भर उसको पढ़ा करे। देखा? समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? कोई ध्यान से पढ़ा? आणि कोणी लक्ष देऊन वाचला का? सबको नहीं मिला। अभी भी लोग ढूंढ रहे थे कहाँ मर। अरे मैं बोला आप लोग का ध्यान कहाँ पे बन गए? व्यवस्था हुई है चैप्टर 17 verse 18 to 20। अनुवाद त्याचा 17 अध्याय त्याचा 18 ते 20 वचन सबको मिल गया? सगळ्यांना भेटलं का? हाँ, अभी वो वचन जोर से पढ़ो। आणि आता ते वचन जरा जोरात वाचा। जब वह राज नदी पर विराजमान हो अगर आप मेरे आजा होकर के राजगद्दी में बैठा है तो भी, कितना भी ड्यूटी है तो भी, कितना जिम्मेवारी है तो भी, उससे भी बढ़ाई की जिम्मेवारी जिस जिम्मेवारी प्रभु ने दिया उस प्रभु ने हमें दिया।
आणि मग तुम्ही राजा असाल, एखाद्या मोठ्या पदावर असाल, तुम्हाला खूप मोठ्या जबाबदाऱ्या असाल, तुमचं शेड्यूल खूप बिझी असेल, तरी सुद्धा देवाने आपल्याला ते का राजा असताना सुद्धा त्याला एक आज्ञा दिलेली आहे. क्या है? ती काय आहे? इस परमेश्वर का वचन का एक कॉपी तुम्हारे पास लेना, आणि देवाच्या वचनाची एक प्रत तुमच्याकडे असू द्या. आयुष्यभर तुम उसको पढ़ना, आयुष्यभर ते तुम्ही वाचत राहा. एखादा महीने नहीं, एखादा एक महिना नाही, रोज दररोज. पूरे आयुष्यभर जिंदगी जब तक दुनिया में रहेगा. आणि जोपर्यंत तुम्ही या जगामध्ये जिवंत आहात तोपर्यंत. अभी अपने अपने बाइबल में भी पढ़ो, एक व्यक्ति ऊंचा से पढ़ो, और जब 18 से 20. 18 ते 20 वचन प्रत्येकाने आपापलं बायबल उघडा आणि वाचा. और जब वह राज गद्दी पर विराजमान हो, हाँ। तब इसी व्यवस्था की पुस्तक जो लेवी याजकों के पास रहेगी, हाँ। उसकी एक नकल अपने लिए कर ले, हाँ। और वह उसे अपने पास रखे, हाँ। और अपने जीवन भर उसको पढ़ा करे, जिससे वह अपने परमेश्वर यहोवा का भय मानना जिससे वो परमेश्वर यहोवा का भय मानना और इस व्यवस्था और इन विधियों की सारी बातों के मानने में हाँ। चौकसी करना सीखे. Praise the Lord. प्रभु का वचन को मानने में चौकसी करना सीखे. आणि देवाचं वचन पाळण्यामध्ये चौकस राहण्यास शिका. पर परमेश्वर इतना जबरदस्ती क्यों करता आणि परमेश्वर एवढी बळजबरी का करतो? है? परमेश्वर का वचन पढ़ने के लिए परमेश्वर इतना है, मतलब सबको ऐसा क्यों बोलता? आणि देवाचं वचन वाचण्याकरता परमेश्वर एवढी बळजबरी का करत आहे? एक उद्देश्य. त्याचा एक उद्देश आहे. क्या उद्देश्य है? तो उद्देश काय आहे? हम हमारा उद्धारकर्ता को जानना चाहिए. आपण आपल्या तारणकर्त्याला जाणायला पाहिजे. है जो सच्चा परमेश्वर है, उस परमेश्वर को हम जानना चाहिए. आणि जो खरा परमेश्वर आहे त्या खरा परमेश्वराला आपण ओळखायला पाहिजे. जिसके प्रियो हमें प्रभु का वचन को प्रभु से सीखने का बहुत जरूरी है, क्योंकि अगर प्रभु को नहीं जानेगा और प्रभु को नहीं मानेगा. आणि मग देवाचं वचन जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे शिकायला पाहिजे, कारण त्याच्याद्वारे आपण प्रभूला जाणू. आपण प्रभूला जाणलंच नाही तर आपण प्रभूचं पालनही करू शकणार नाही. इस वचन पढ़ते हुए ना पाप करके गिर गया हुआ मानव का उद्धार कैसे परमेश्वर कैसे करता है, वो मानकर हमको कैसे भी मरना पड़ेगा. आणि मग पाप करून पतन पावलेल्या मनुष्याला तारण कशा प्रकारे मिळू शकतं, हे देवाचं वचन वाचल्याखेरीज आपल्याला दुसऱ्या कुठूनही ज्ञान मिळणार नाही. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. परमेश्वर को जानने के लिए एकमात्र मार्ग वचन है. आणि देवाला जाणण्याकरता एकमात्र मार्ग देवाचं वचन आहे. उस परमेश्वर का व्यक्तित्व को जानने के लिए एकमात्र मार्ग वचन है. आणि देवाचं व्यक्तित्व जाणण्याकरता एकमात्र मार्ग देवाचं वचन आहे. परमेश्वर की मन में हमारे प्रति क्या इच्छा है वो जानने के लिए एकमात्र मार्ग वचन है. देवाच्या मनामध्ये आपल्या संबंधाने काय इच्छा आहे ते जाणण्याकरता एकमात्र मार्ग देवाचं वचन आहे. हमें छुटकारा देने वाला परमेश्वर को जानने के लिए एकमात्र मार्ग वचन है. आपल्याला मुक्ती देणाऱ्या परमेश्वराला जाणण्याकरता एकमात्र मार्ग देवाचं वचन आहे. Praise the Lord. Praise the Lord. इसलिए प्रभु कहता है म्हणून प्रभू म्हणतो वचन पढ़ना तू वचन वाच या प्रभु से सीखना आणि प्रभू पासून शिक या प्रभु को सीखना. आणि प्रभूला शिक. मैंने एक बार एक क्लास लिया था आणि एकदा हा क्लास मी घेतला होता. मत्ती 11 का 29 में. मत्ती सुसमाचार 11 ते 29 वचनामध्ये तो यीशु ने कहा, प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं वहां पर लिखा है तू मुझसे सीखो, आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तू माझ्यापासून शिक. पर तू मुझसे सीखो नहीं, आणि माझ्यापासून शिक असं नाही, तू मुझको सीखो. तू मला शिक. मुझको सीखो. मला शिक. हमें प्रभु को सीखना है. आपल्याला प्रभूला शिकायचंय. कौन सिखाएगा? कोण शिकवेल? प्रभु ही सिखाएगा. प्रभू शिकवेल. Praise the Lord. हालेलुया. अभी इस क्लास का या इस संदेश का सबसे एक महत्वपूर्ण भाग में हमारा है. आणि या संदेशाच्या एक महत्वपूर्ण भागामध्ये आपण येत आहोत. बहुत प्रार्थना के साथ, खूप प्रार्थनापूर्वक विश्वास के साथ विश्वासासह आप इन वचनों को सुनना. हे वचन तुम्ही ऐका. मैं आपको बहुत प्रभु में प्यार करता हूँ, आणि प्रभू मध्ये तुमच्यावर खूप प्रेम करतो. इसलिए मैं आपको एक नंबर विनती करता हूँ. आणि म्हणून तुम्हाला एक नम्र विनंती करतो. जो सबसे इस संदेश का मोस्ट इम्पोर्टेंट भाग में हम आ रहा है, ध्यान से सुनना. आणि या संदेशाच्या एकदम मुख्य भागामध्ये आपण येत आहोत. तुम्ही लक्ष देऊन ऐका. और परमेश्वर की वचन पढ़ने में परमेश्वर का हमारे प्रति भाग है. आणि परमेश्वराचं वचन वाचत असताना परमेश्वराचा आपल्या संबंधाने वाटा. समझ में आया? लक्षात आलं का? हम परमेश्वर की वचन पढ़ने के समय में हमारे प्रति परमेश्वर का एक भाग है. आणि देवाचं वचन वाचत असताना देवाचा आपल्या संबंधाने एक वाटा आहे. वो समझना. ते समजून घ्या. इसमें त्रिएक परमेश्वर का भाग है. आणि याच्यामध्ये त्रिएक परमेश्वराचा वाटा आहे. Praise the Lord. Praise the Lord.
ये परमेश्वर को हमारा वचन पढ़ाई में हमारे प्रति एक भाग है। आणि त्रिएक परमेश्वराचा आपण जे वचन वाचतो त्याच्यामध्ये एक वाटा आहे। बहुत प्रार्थना के साथ खूप प्रार्थनापूर्वक हम पढ़ेंगे। आपण वाचूया मत्ती की सुसमाचार मत्ती रचित सुसमाचार 11 अध्याय त्याचा 11 अध्याय उसका 25 वचन। त्याचं 25 वचन। मत्ती chapter 11 verse 25। मत्ती chapter 11 verse 25। आप लोग जरूर एक वर्ष लिखना भी और यहाँ पर सुनना का इतना नहीं। मैं एक्चुअली समय को देखते हुए चलता हूँ, समय हमारे सामने कम है, नहीं तो मैं यही संदेश को मेरा विचार विश्वास मेरा आशा है आपको कम से कम 3-4 घंटा बैठा सिखायची। आणि वेळ पाहून मी चालत आहे, पण हा संदेश माझी अशी इच्छा आहे की 3-4 तास हा शिकवायला पाहिजे। परंतु आपका मजबूरी मुझे मालूम है, आणि तुमची जी मजबुरी ती मला माहिती आहे, क्योंकि आप लोग बहुत मालूम टाइम का कंजूस है। आणि वेळेचे खूप कंजूस आहात। हाँ, आप मतलब ऐसा ज्यादा समय देने के लिए चाह करने वाले लोग बहुत कम है। आणि जास्त वेळ देण्याकरता इच्छा धरणारे लोक तुम्ही खूप कमी आहात। लेकिन इस विषय को आपको जानना है आणि हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणायचा आहे। तो ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका। हमारे परमेश्वर की वचन ध्यान करने के समय में परमेश्वर का हमारे प्रतिभाग आणि देवाचं वचन वाचत असताना देवाचा आपल्या संबंधाने असणारा वाटा। हेडिंग समझिए ना। आणि याचं शीर्षक समजलं ना। अभी पिता का भाग आणि पित्याचा भाग नंबर 1 पिता का भाग। आणि सगळ्यात पहिले पित्याचा भाग मत्ती 11:25। मत्ती सुसमाचार 11 अध्याय 25 वचन। वो ध्यान से पढ़िए। लक्ष देऊन वाचा। क्या पिता का क्या भाग है लिखा है। आणि या ठिकाणी पित्याचा काय वाटा आहे ते लिहिलेलं आहे। उसी समय यीशु ने कहा, हाँ। हे पिता, हे पिता स्वर्ग और पृथ्वी के प्रभु, हाँ। मैं तेरा धन्यवाद करता हूँ हाँ। कि तूने इन बातों को हाँ। जो ज्ञानियों और समझदारों से हाँ। छिपा रखा हाँ। और बालकों पर प्रकट किया है। हाँ, देखिए पिता यहाँ पर 2 काम करता है। आणि पिता या ठिकाणी 2 काम करतो। क्या क्या करता है ते काय? बताओ आपने पढ़ा है ना। आता तुम्ही वचन वाचलं ना, सांगा की ते 2 काम काय करतो। हम लोग उस आत्मा में होकर के पढ़ने से आपको उत्तर भी देना आएगा। पिता यहाँ पर 2 काम करता है। आणि तुम्ही आत्म्यामध्ये देवाचं वचन वाचलं तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येईल। या ठिकाणी पिता करणारे 2 काम काय आहे? बोलो आप बोलिए जिसने समझा। आणि ज्याला समजलं त्याने मोठ्याने सांगा। छिपाना और प्रकट करना। हाँ? छिपाना और प्रकट करना। अरे 2 शब्द बोलो ना, छोटा सा 2 बात बोलो। 2 गोष्टी सांगा। छुपाना और छुपाना। आमीन। आप इसे ने बोलिया, मैं आपको इसलिए कि वो तुझसे समझने नहीं सुना। मतलब पिता क्या करता? आणि पिता काय करतो? छिपाता है और प्रकट करता है। लपवतो आणि उघड करतो। पिता प्रकट करते बिना हमको प्रभु का वचन का कुछ भी नहीं समझेगा। पित्याने प्रकट केल्याखेरीज देवाच्या वचन आपल्याला काहीही समजणार नाही। वो छिपाता है, वो बात आखिरी में आपको देगा। आणि जे काही लपवतो त्याच्या संबंधाने शेवटी सांगतो। लेकिन यहाँ पर मैं एक बात प्रकाशित करना चाहता हूँ। या ठिकाणी एक गोष्ट प्रकाशित करू इच्छितो। अगर जब तक पिता हमको प्रकट नहीं करेगा, हम कभी भी आत्मिक बात का इतना भी नहीं समझेगा। आणि जोपर्यंत पिता आपल्याला प्रकट करू देणार नाही तोपर्यंत आत्मिक गोष्टी आपण एवढ्या सुद्धा समजू शकणार नाही। इसका मतलब याचा अर्थ हमें आत्मिकता का कोई भी बात हमें समझना है तो उसमें पिता का बड़ा एक भाग है, क्योंकि पिता कृपा करते बिना, पिता अनुग्रह देते बिना हम कुछ भी नहीं समझेगा। आणि एखादी आत्मिक गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची आहे तर त्याच्यामध्ये पित्याचा खूप मोठा वाटा आहे, कारण पित्याने प्रकट केल्याखेरीज आपल्याला एक अंश सुद्धा समजू शकणार नाही। अभी भी आता सुद्धा आप यहाँ पर प्रभु की उपस्थिति में बैठा, आणि आता या ठिकाणी तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसले। यदि पिता अगर आपको प्रकट करके नहीं देगा, आप जैसे आया वैसे चली जाएगा। आणि पित्याने तुम्हाला प्रकट करून दिलं नाही तर तुम्ही जसं आला तसं रिकाम्या हाताने जाल। आप बोलेगा कुछ तो मैं समझा, पर जो समझा वो बात आपके जीवन में कभी नहीं दिखेगी। आणि मग तुम्हाला असं वाटेल मला काहीतरी समजलं, पण तुम्हाला समजलेली गोष्ट तुमच्या जीवनाद्वारे प्रकट होणार नाही। जो पिता जब प्रकट करता है वो बॉम्ब स्फोट होता है, बहुत बड़ा बदलाव जीवन में आता है। आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट पिता प्रकट करून देतो त्या ठिकाणी एक मोठा बॉम्बस्फोट होतो, खूप मोठा बदल होतो। Praise the Lord. Praise the Lord. मैं यहाँ पर ज्यादा नहीं रुकना चाहता, आगे
पुत्र का हमारे प्रतिभाग क्या है? आणि पुत्राचा आपल्या संबंधाने काय वाटाय ते आपण पाहूया. वही मत्ती उसका 11 अध्याय 27 वचन. मत्ती सुसमाचार 11 अध्याय 27 वचन. मेरे पिता ने मुझे सब कुछ सौंपा है. वापस जोर से पढ़िए. मेरे पिता ने मुझे सब कुछ सौंपा है. देखिए वहां पर वो शब्द याद रहना, पिता ने मुझे सब कुछ. आणि या ठिकाणी एक ते वचन तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. पित्याने मला सर्व काही, सब कुछ, सर्व काही, सब कुछ, सर्व काही. अभी पुत्र का एक बड़ा भाग है, पिता ने पुत्र को सब कुछ सौंपा है. आणि पुत्राचा या ठिकाणी एक भाग आहे ते म्हणजे पित्याने पुत्राला सर्व काही. आगे और कोई पुत्र को नहीं जानता. केवल पिता, और कोई पिता को नहीं जानता. केवल पुत्र. और वह जिस पर पुत्र उसे प्रकट करना चाहे. प्रकट करना चाहे, वो अंडरलाइन कर रहा है. आणि प्रगट करू इच्छेला त्याला तुम्ही अधोरेखित करा. समझेगा? समजून घ्या. अभी सब कुछ किसका हाथ में है? आणि सर्व काही कोणाच्या हातात आहे? पुत्र के हाथ में. पुत्राच्या हातात. अभी पहली बात हमको पिता प्रकाशित करना. आणि सगळ्यात पहिले आपल्याला पुत्राने पित्याने प्रकट करून देणं. यहाँ पर पुत्र प्रकट करके देना. आणि या ठिकाणी दुसरं म्हणजे पुत्राने प्रकट करून देणं. बोले सब कुछ पिता के हाथ में है, आणि सर्व काही पित्याच्या हातात आहे. सब कुछ पुत्र के हाथ में है. आणि सर्व काही पुत्राच्या हातात आहे. पिता प्रकट करता है, आणि पिता प्रकट करतो, पुत्र प्रकट करता है. पुत्र प्रकट करतो. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? इस वचन को समझने में ये परमेश्वर का हमारे प्रति भाव है. आणि हे वचन समजण्याकरता आज एक परमेश्वराचा आपल्या संबंधाने असणारा वाटा हम में से कोई नहीं समझ सकता. आपल्यापैकी कोणी समजू शकत नाही. दुनिया का सारा डिग्री पाया हुआ व्यक्ति नहीं समझ सकता. आणि जगाचा सर्व प्रकारची पदवी प्राप्त केलेले लोक समजू शकत नाही. ये पिता जब तक पिता प्रकट नहीं करेगा, जब तक प्रभु यीशु मसीह प्रकट नहीं करेगा, हम कुछ भी नहीं समझ. जोपर्यंत पिता प्रकट करून देत नाही, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त प्रकट करून देत नाही, तोपर्यंत आपण काही समजू शकत नाही. प्रियो, हमारे पास में ये जो बाइबल है, मुझे पढ़ा आता है बोलकर आप पढ़ते रहेगा, आपको कुछ भी नहीं समझेगा. आणि माझ्याकडे बायबल आहे आणि मला ते चांगल्या प्रकारे समजतं म्हणून तुम्ही वाचाल, तुम्हाला काहीही समजणार नाही. कोई आमर चैलेंज नहीं करना है. या ठिकाणी कोणी आव्हान करू नका. उनका वचन समझो. देवाचं वचन समजा. आज तक भी लोग वचन को क्यों नहीं समझता? आजपर्यंत लोक देवाचं वचन का समजत नाही? इसका पूर्ण अथॉरिटी अभी भी किसका हाथ में है, बहुत पवित्र लोगों ने नहीं जाना. आणि याचा संपूर्ण अधिकार कोणाच्या हातामध्ये आजही पुष्कळ पवित्र लोकांनी समजलं नाही. इस वचनों को समझोगे. आणि हे वचन समजा प्रियांनो. इस वचन को समझने के लिए जब तक पिता प्रकट नहीं करेगा, जब तक यीशु मसीह प्रकट नहीं करेगा, वो बात एक भी जन थोड़ा भी नहीं समझेगा. आणि हे वचन समजण्याकरता जोपर्यंत पिता प्रकट करणार नाही, पुत्र प्रकट करणार नाही, तोपर्यंत एक अंश सुद्धा आपण समजू शकणार नाही. कई लोगों को लगता है काही लोकांना वाटतं मैं भी बहुत कुछ समझ कर रखा है. आणि मला पण पुष्कळ काही समजलेलं आहे. आपको बताऊं, तुम्हाला सांगू, आपने अभी तक कुछ भी नहीं जाना. अजूनपर्यंत तुम्हाला काहीही समजलेलं नाही. कुछ भी नहीं जाना. अजूनपर्यंत काहीही समजलं नाही. जो भी समझ कर रहा है प्रभु की दृष्टि में आप उल्टा समझेगा. आणि तुम्हाला जे काही वाटतं की मला काही समजलेलं आहे, प्रभूच्या दृष्टीने सर्व काही उलट समजलंय. वो एक दिन प्रकट हो गया ना, का समय में आप दुखी हो जाएंगे. आणि ज्या दिवशी ते प्रकट होईल त्या दिवशी तुम्ही खूप दुःखी व्हाल. ओके, अभी पवित्र आत्मा का भाग. आणि पवित्र आत्म्याचा वाटा. पवित्र आत्मा का भाग क्या है? पवित्र आत्म्याचा वाटा काय आहे? योहन्ना का सुसमाचार 14 अध्याय का 26 वचन. आणि योहान सुसमाचार 14 अध्याय त्याचं 26 वचन. सहायक अर्थात पवित्र आत्मा जिसे पिता मेरे नाम से भेजेगा, वह तुम्हें सब बातें सिखाएगा. सब बातें वहां पर अंडरलाइन करना, सब बातें. आणि मग त्या ठिकाणी अंडरलाईन करा सर्व गोष्टी. और आगे और जो कुछ मैंने तुमसे कहा है, हाँ। वह सब तुम्हें सब बात, बहुत सब वहां पर 2 बार सब लिखा है. आणि त्या ठिकाणी 2 ठिकाणी सर्व काही लिहिलेलं आहे. सब बातें सिखाएगा, सर्व गोष्टी शिकवेल, सब बातें याद दिलाएगा. आणि सर्व गोष्टी आठवण करून देईल. है ना? पवित्र आत्मा का कार्य क्या है? पवित्र आत्म्याचं काम काय आहे? है ना? मतलब पिता ने जो कहा, पित्याने जे सांगितलं, यीशु मसीह ने जो सिखाया, येशू ख्रिस्ताने जे वो शिकवलं, सारे बातें हमको सिखाएगा आणि त्या सर्व गोष्टी तो आपल्याला शिकवेल और याद दिलाएगा. आणि आपल्याला आठवण करून देईल. सारे बात. सर्व गोष्टी. उसका 16 का जो है ना 16 का 13 वचन. आणि योहान सुसमाचार 16 अध्याय त्याचं 13 वचन. परंतु जब वह अर्थात सत्य का आत्मा आएगा, जब वो सत्य की आत्मा आएगा, तो तुम्हें सब सब
और भी सब वो सब अंडरलाइन करना है। आणि मग त्या ठिकाणी सुद्धा लिहिलेलं सर्व काही ते सर्व काही तुम्ही अधोरेखित करा। सब सत्य का मार्ग सत्य बताएगा। का मार्ग बताएगा। आणि सर्व सत्याचा मार्ग शिकवेल। देखिए क्या बोले सब 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 ये पवित्र आत्मा आणि या ठिकाणी सर्व काही हे पवित्र आत्म्याचं काम आहे। सारे बात सिखाएगा, सर्व गोष्टी शिकवेल, सारे बात याद दिलाएगा सर्व गोष्टी आठवण करून देईल और सब सच्चाई पर चलाएगा। आणि सर्व सत्याच्या मार्गावर तो चालवेल। इसका मतलब बोलने का मतलब क्या है भैया? सांगायचं तात्पर्य काय प्रेरणा? मतलब अनेक बात प्रभु की ओर से ही हमारे लिए होगा। आणि सर्व गोष्टी प्रभूकडूनच आपल्यासाठी होतील। प्रभु की सहायता के बिना हम कुछ भी इन बातों में आगे उन्नति नहीं पा सकता। प्रभूच्या आत्म्याखेरीज आपण कधीही आत्मिक उन्नती प्राप्त करू शकत नाही। Praise Lord। है ना, हमको हमारे जीवन में आत्मिक बात कुछ भी बात है वो हमें सीखने के लिए प्रभु से सीखना चाहिए। आणि आत्मिक कुठलीही गोष्ट जर आपल्याला शिकायची ती आपण प्रभूपासून शिकायला पाहिजे। Praise Lord। क्या कई बार लोगों को ऐसा डाउट आता है पुष्कळ लोकांना शंका येते न, कई बार कभी जब लोग मुझे पूछता है मैं उनको पहले बोलता हूँ आपने प्रभु को पूछा क्या? आणि पुष्कळ काही लोक एखादी गोष्ट ज्या वेळेला मला विचारतात त्यावेळेला मी त्यांना म्हणतो पहिले तुम्ही प्रभूला विचारलं का? सबसे पहले क्या करना चाहिए? सगळ्यात पहिले आपण काय करायला पाहिजे? प्रभु को पूछो। प्रभूला विचारायला पाहिजे प्रभु क्या बताया? प्रभूने काय सांगितलं? प्रभु को पूछने वाला स्वभाव अनेक भक्त लोगों में चाहिए। आणि प्रभूला विचारण्याचा स्वभाव प्रत्येक पवित्र लोकांमध्ये असला पाहिजे। कई लोग क्या है प्रभु कैसे बात करता है आता नहीं, इसलिए प्रभु के दास के पास आता है। आणि मग प्रभू काय सांगतो हे त्यांना समजत नाही म्हणून ते प्रभूच्या दासाकडे येतात। और प्रभु के दास के पास आएगा तो प्रभु के वचन में उस सवाल के क्या जवाब दिया है वही बताएगा। आणि मग प्रभूच्या दासाकडे आल्यानंतर प्रभूच्या वचनामध्ये त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे प्रभूचा दास तेच सांगेल। परंतु कोई ऐसे सवाल रहता है उसका कोई उत्तर ही नहीं तो फिर उसमें चुप रहना ही पड़ता है। आणि मग काही असे प्रश्न राहतात की ज्याचं उत्तरच नाही मग त्याच्यामध्ये गप्प बसावं लागतं। लेकिन एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू प्रभु के पास आएगा तो ऐसा कोई सवाल नहीं जिसका उत्तर नहीं है। आणि प्रभूच्या जवळ गेल्यानंतर असा कुठला प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाहीये। आपको आज तक अगर किसी सवाल का उत्तर नहीं मिला है तो आप प्रभु के पास आओ, जरूर प्रभु आपको उत्तर देगा। आणि मग असा एखादा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला अजूनपर्यंत भेटलं नाही निश्चितच तुम्ही प्रभूच्या जवळ या, प्रभू तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल। कई लोग प्रभु को उत्तर में बसाने के लिए कोशिश किया, लोगों ने सोचा ये इस बात पे यीशु भी क्या उत्तर देगा। आणि मग काही लोक प्रभूला त्या उत्तरामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी असा विचार केला प्रभू या प्रश्नाचं काय उत्तर देईल। परंतु मेरे और प्रभु यीशु के पास ऐसा कोई सवाल नहीं है जिसका उत्तर नहीं है। आणि माझ्या प्रभू येशूकडे अशा प्रकारचा कुठला प्रश्न नाहीये की ज्याचं उत्तर त्याच्याकडे नाहीये। इसलिए सवाल करना है तो प्रभु से करो। आणि म्हणून प्रश्न विचारायचा आहे तर प्रभूला विचारा। मैं आप सबको बताना चाहता हूँ, तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो सब सुन रहे हैं कि नहीं? सगळे ऐकत आहे का नाही? है? जो आपको अभी तक उत्तर नहीं मिला हुआ कोई सवाल हाथ में है, आज प्रभु के पास आकर जरूर पूछिए। आणि एखादा प्रश्न असा आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला भेटलं नाहीये तुम्ही निश्चित आज प्रभूला विचारा। हाँ, अगर प्रभु का उत्तर जो भी है आपको समझ में नहीं आए तो भी उत्तर वही है सही। आणि एखादा प्रभूंनी दिलेलं उत्तर तुम्हाला समजलं नाही तरी काय हरकत नाही, उत्तर द्यायचे। आमेन। आप लोग आत्मा में नहीं रखते। तुम्ही आत्म्यामध्ये नाही असं वाटतं। आपको मालूम है ना, एक बार जब यीशु मसीह स्वर्ग में जाने से पहले मेरा जाने का टाइम आ गया तो ये बात जब बताया तो चेहरों का मन व्याकुल हुआ तो चेहरे लोगों ने सवाल के ऊपर सवाल पूछने लगा। आणि मग एकदा प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला पृथ्वीवर होते त्यावेळेला स्वर्गारोहण जाण्याच्या अगोदर त्यांनी असं म्हटलं की माझी जाण्याची वेळ आली आहे। त्यावेळेला शिष्य खूप व्याकुळ झाले आणि मग व्याकुळ झाल्यानंतर प्रश्नावर प्रश्न ते करू लागले। पिछले दिन में हमने यूहन्ना नवोदय में भी चेहरे लोगों ने एक सवाल पूछा था कि हे प्रभु ये व्यक्ति अंधा होकर के क्यों जन्मा, इसका गलती पाप है या इसका माँ बाप का पाप है। आणि मागच्या दिवसामध्ये योहान सुसमाचार 9 अध्याय म्हणून करत असताना शिष्य लोकांनी प्रभूला एक प्रश्न विचारला, हे प्रभू हा व्यक्ती आंधळा म्हणून का जन्माला, याने याच्या जीवनामध्ये केलेलं पाप आहे का याच्या आई वडिलांनी केलेल्या पापामुळे हा आंधळा जन्माला। मतलब उनके पास दो ही उत्तर था, वो उसके अनुसार वो सवाल किया। आणि मग त्यांच्याकडे दोनच उत्तर होते म्हणून त्याच्या अनुसार त्यांनी तो प्रश्न केला। परंतु उनका दोनों उत्तर वो सही बात नहीं था।
आणि त्यांचे दोन्ही उत्तर बरोबर नव्हते. Praise the Lord. ऐसा अभी यहाँ पर यीशु मसीह जब जाने के बारे में जब बताया, आणि मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जाण्याच्या संबंधाने ज्या वेळेला सांगितलं तुरंत अपने थॉमस आकर के एक सवाल किया। आणि लगेच थोमाने येऊन प्रश्न केला थोमा का सवाल खत्म होते ही फिलिपोस ने आके सवाल किया। आणि मग थोमाचा प्रश्न संपल्यानंतर फिलिपाने येऊन विचारलं फिलिपोस का सवाल खत्म हो गया तो यूदा, इसके लिए तो यूदा नहीं, दूसरा यूदा ने आके सवाल किया। आणि फिलिपाचा प्रश्न संपल्यानंतर लगेच योदाने जाऊन प्रश्न विचारला तो काम रे ते कुठे यूहन्ना का सुसमाचार, आणि योहान कृष्ण समाचार उसका 14 अध्याय, त्याचा 14 अध्याय उसका पूरा पढ़ने के लिए टाइम नहीं, लेकिन 4 से आप पढ़ेगा, आप सिर्फ 4 पढ़ो। आणि केवळ 4 वचन वाचा. हाँ, और जहाँ मैं जाता हूँ हाँ। वहाँ तुम वहाँ का मार्ग जानते हो। हाँ, थोमा ने उससे कहा है देखा तुरंत थोमा ने एक सवाल। हाँ, थोमा ने उससे कहा हे प्रभु हम नहीं जानते कि तू कहाँ जाता है हाँ, तो मार्ग कैसे जाने। हाँ, देखिए पहले प्रभु अलिया जब वो बात कर रहा था, एकदम उस बात को सवाल करते हुए थोमा ने सवाल किया। आणि मग ज्या वेळेला प्रभू सांगत होता जे सांगत होता त्याच्यावर थोमाने लगेच प्रश्न केला. उसका उसका उत्तर आपको मालूम है, उसको छोड़ो, अभी 8 होने पड़ा। आता 8 वचन वाचा. हाँ, फिलिप्पुस ने उससे कहा, हाँ, देखिए थोमा का उत्तर देने के टाइम पर जब कोई के फिलिपोस आया। आणि मग थोमाचं उत्तर देत असताना उडी मारून फिलिप्पुस आला. हाँ, हे प्रभु पिता को हमको दिखा दे। हाँ, देखा अभी यहाँ पर एक ऐसा सवाल है कि पिता को हमको दिखाए, आणि या ठिकाणी एक असा प्रश्न आहे की पित्याला आम्हाला दाखव. उसका उत्तर प्रभु ने दिया। त्याचं उत्तर प्रभूने दिलं. तब तक को मानव यूदा ने पूछा, आणि मग त्याच्यानंतर युधाने विचारलं. उसका 22 होने पड़ा। त्याचं 22 वचन वाचा. उस यहूदा ने हाँ। जो इस्करियोती न था हाँ। उसे कहा हाँ। हे प्रभु क्या क्या हुआ कि तू अपने आप को हम पर प्रकट किया चाहता है। हाँ, देखिए मतलब इसका तो नहीं है, और यूदा भी बोलता है क्या तुम सिर्फ हम्बल प्रकट किया है। आणि मग जो इस्करियोता नाही असं तर युधाने मग प्रभूला विचारलं की काय आहे की तू केवळ आम्हालाच प्रकट करतो. Praise the Lord. मैं बोलने का मतलब सांगायचं तात्पर्य हमारे जीवन में आपल्या जीवनामध्ये जो भी अगर मालूम करना है, जे काय आपल्याला माहिती करून घ्यायचंय उनको पूछने के लिए क्लियर उत्तर पाना है तो हमें प्रभु को पूछने वाला स्वभाव चाहिए। आणि मग त्या प्रश्नाचं एकदम स्पष्ट उत्तर आपल्याला पाहिजे तर प्रभूला विचारण्याचा स्वभाव असला पाहिजे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. अलिया अभी हमने ये बात को देखा, आता आपण या गोष्टीला पाहिलं. मतलब हर एक बात हम प्रभु को पूछना चाहिए, प्रत्येक गोष्ट आपण प्रभूला विचारायला पाहिजे. परंतु पण हमने देखा पिता 2 काम करता है। पिता 2 काम करतो. क्या क्या करता है? काय काय करतो. हाँ, छिपाता है, प्रकट भी करता है। लपवतो आणि उघडही करतो. क्यों छिपाता है? का लपवतो. क्यों छिपाता है? का लपवतो किसको छिपाता है? आणि कोणापासून लपवतो. वापस वो वचन को वापस एक बार है, ध्यान से पढ़ना है। आप लोगों को ध्यान दीजिए ना, आप आत्मीय जीवन में प्रभु के वचन पढ़ने में, उसको समझने में बढ़ना चाहता है, उसको ठीक से जानो। उसी समय यीशु ने कहा, हाँ। हे पिता स्वर्ग और पृथ्वी के प्रभु, हाँ। मैं तेरा धन्यवाद करता हूँ हाँ। कि तूने इन बातों को हाँ। ज्ञानियों और समझदारों से छिपा रखा। हाँ, देखिए किससे छिपा रहेगा? आणि कोणापासून लपवून ठेवलं. जिसके पास ज्याच्याकडे बीटीएट है, आणि ज्याच्याकडे बीटीएट आहे, बीडी है, बीडी आहे, एमडी है, एमडी आहे, ईडी है, ईडी आहे, पीएचडी है, पीएचडी आहे. उनसे छिपाया। त्यांच्यापासून लपून ठेवलं. आपको शायद थोड़ा सा मेरे से मिलना थोड़ा मुश्किल होगा, आणि माझ्या मताशी सहमत होणं थोडं कठीण असेल. लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो. ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका. अगर कोई भी व्यक्ति कुठलाही व्यक्ती अपनी क्वालिफिकेशन की घमंड में प्रभु की उपस्थिति में वचन पढ़ेगा, आणि आपली जी शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यावर अभिमान बाळगून देवाच्या उपस्थितीमध्ये वचन वाचेल तर, क्योंकि उसकी सहारा कौन है? कारण त्याचा जो आश्रय आहे, आधार आहे, ते कोण आहे? शरीर। त्याचं शरीर आहे. क्या है? काय आहे? शरीर। शरीर. उसका ज्ञान, त्याचं ज्ञान, उसका समझ, त्याची बुद्धी, उसका बुद्धि। त्याची बुद्धी. देखो ये वचन आप थोड़ा, आप मेरे साथ सहमत हो ना हो मुझे कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन एक बात जानना, प्रभु का वचन कहता है पिता उनको अपनी आत्मिक बातें छिपाएगा। आणि तुम्ही माझ्याशी सहमत असाल किंवा नसाल पण देवाचं वचन सांगतं प्रभू अशा लोकांपासून आपल्या आत्मिक गोष्टी झाकून ठेवेल. बोलने का मतलब सांगायचं तात्पर्य अपने तत्व ज्ञान के अनुसार वचन को तोड़ मोड़ करने वालों से परमेश्वर आत्मिक गहरी बात छिपाएगा। आणि मग आपल्या बुद्धीच्या अनुसार, आपल्या समजतेच्या अनुसार देवाचं वचन
आपने कोई ऐसा कुछ डिग्रिया पा लिया तो आपको नहीं समझाएगा, ऐसा नहीं। आणि एखादी मोठी पदवी तुम्हाला मिळेल आणि देव तुम्हाला त्याचं वचन समजून सांगणार नाही असं नाही। अरे यार मैं तो ये सब पढ़ाई किया है तो गलती हो गया, ऐसा नहीं। आणि एवढं मोठं मी शिक्षण घेतलं माझ्याकडून चुकी झाली असं नाही। ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। कई बार क्या है, लोग एक साइड को ठीक से नहीं समझने के कारण उसको गलत समझ लेता है। आणि पुष्कळ वेळा काय होतं, लोकांनी एकच भाग समजून घेतात, त्याचा दुसरा भाग समजून न घेतल्या कारणाने मग खूप मोठी फसगत होते। आप कितना भी कुछ भी दुनिया की डिग्री लिया हो आणि जगाची केवढीही मोठी पदवी तुम्ही घेतलेली असाल, प्रभु की उपस्थिति में आने के समय में, प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर आप प्रभु की उपस्थिति में अपने आप को नम्र करके, अपने आप को तुच्छ करके प्रभु से विनती करना है, प्रभु मैं तेरी बात को कुछ नहीं समझ सकता। आणि मग प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर आपण स्वतःला नम्र करायचं, दीन करायचं आणि प्रभूला म्हणायचं, हे प्रभू तुझ्या कुठलीही गोष्ट मला काहीही समजत नाही। कई बार क्या होता है ना, पुष्कळ वेळा काय होतं, और ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका। प्रभु को मुझे उत्तर देना पड़ेगा प्रभूला उत्तर द्यावंच लागेल, क्योंकि मैंने बहुत प्रार्थना की, कारण मी खूप प्रार्थना केली, मैं बहुत उपवास किया, खूप उपवास केला, इसलिए प्रभु को उत्तर देना पड़ेगा। प्रभूला उत्तर द्यावंच लागेल। नहीं मिलेगा, नाही भेटणार, कभी नहीं मिलेगा। कधीच नाही भेटणार। आप इस विषय को थोड़ा गहराई से समझना, हा विषय जरा गहनतेने समजा, क्योंकि आप अपनी योग्यता उस आधार में आप घमंड कर रहे हैं। आणि तुमची जी काही योग्यता आहे, तुम्ही केलेले जे काही परिश्रम आहे, याच्यावर तुम्ही गर्व करत आहात। आपको बात समझ में आ रहा है? आपको मुझे ऐसे नहीं ले रहा है कि आप मुझे समझ में आ रहा है। आणि मला असं वाटत नाही की तुम्हाला काय समजत आहे का, तुम्हाला हे समजत आहे का जे काही मी तुम्हाला सांगत आहे। आमेन। भैया मैं आपने कितना पढ़ाई किया, आपने कितने एजुकेशन पाया, मैं उसके विरोधी नहीं है। आणि तुम्ही जे काही शिक्षण घेतलं, तुमच्या शिक्षणाचा मी विरोधी नाहीये, आप अच्छा किया, आणि तुम्ही चांगलं केलं। अरे तो आप प्रभु के वचन को सीखने के लिए आणि प्रभूचं वचन शिकण्याकरता आप स्वयं में आपकी बुद्धि के सहारे में अपनी बुद्धि लेकर के जाएगा, प्रभु आपसे आत्मिक बात छिपाएगा। आणि तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या अनुसार देवाचं वचन समजून घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेला परमेश्वर त्याचं वचन तुमच्यापासून झाकून ठेवेल। आप अभी आप एक छोटा मतलब समझने के लिए, थोडंसं समजण्याकरता अभी मेरे पास 10 रुपये है, माझ्याकडे 10 रुपये, 3 भिखारी मेरे सामने है। 3 भिकारी माझ्या समोर आहे, अभी मैं एक व्यक्ति को 10 रुपये देना चाहता हूँ आणि एका व्यक्तीला मला 10 रुपये द्यायची इच्छा आहे, और तीनों सर 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 मुझे दो और मुझे ऐसा व्यक्ति नहीं करता आणि मग तिघं पण माझ्याकडे विनंती करतात, साहेब मला द्या, साहेब मला द्या, मला द्या। है। तब आप सोचिए तुम्ही विचार करा, उसमें 2 लोग थोड़ा तगड़ा है, मतलब भिखारी के योगी नहीं, मतलब भीख मांगने के योगी। आणि मग त्याच्यापैकी 2 लोकांची परिस्थिती थोडीफार चांगली वाटते की ते भिकारी आहे असं वाटत नाही। और एक व्यक्ति आणि एक व्यक्ती उसका माला हाथ सब माला पाने से ऐसा बिल्कुल हाथ ताकत नहीं। आणि एक व्यक्ती आहे की त्याच्या हात पायामध्ये जीवच नाही, एकदम त्याला पॅरालिस झाला असा आहे, हाँ, और माला उसको खड़ा होने की ताकत नहीं। त्याला उभं राहायची ताकद नाही। आप सोचिए आप इस तीनों में से इसको 10 रुपये देगा। तुम्ही विचार करा की तुम्ही त्या ठिकाणी आहे, तुम्ही तिघांपैकी कोणाला 10 रुपये द्याल? जो जास्त भिकारी अवस्थेमध्ये आहे त्याला। सही बात है, सब लोग सहमत है? सगळे सहमत आहे का? इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? आपने उनका क्वालिफिकेशन देखा, आणि तुम्ही त्यांची पात्रता पाहिली, क्या किया? काय पाहिलं? आपने उनका योग्यता देख करके आपने दिया, आणि त्यांची पात्रता पाहून तुम्ही त्याला दिलं। परंतु प्रभु का बात ऐसा नहीं, प्रभूची गोष्ट तशी नाही, यही तो बात है, हे तर आहे, यही तो आत्मीयता की बात है। हे तर आत्मिकतेची गोष्ट आहे। प्रभु की बात ऐसा नहीं, प्रभूची गोष्ट अशी नाही। प्रभु का वचन क्या कहता है? देवाचं वचन काय सांगतं? निर्गमन 33:19। निर्गमनाचं पुस्तक त्याचा 33 अध्याय त्याचं 19 वचन। प्रियो, अगर इस पीढ़ी में उधर आया हुआ मैं और आप इस सच्चाई को ठीक से जानकर प्रभु को सम्मान नहीं करेगा, हमारा आत्मिक जीवन बिल्कुल खोखला। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी हे जे सत्य आहे, त्या आत्मिकतेने त्याचा स्वीकार केला नाही, तर आपलं आत्मिक जीवन जे आहे एकदम पोकळ राहील। हाँ, उसने कहा, हाँ। मैं तेरे सम्मुख होकर चलते हुए तुझे अपनी सारी भलाई दिखाऊंगा। आखिर में
वचना पढ़ो पर मैं अगर मैं अनुग्रह करना चाहूँ हाँ ये देखिए मतलब अभी आप अंडरस्टैंडिंग होना चाहिए ना मैं क्या बोलना चाहता है आणि मला काय सांगायचं हे तुम्हाला अगोदर समजायला पाहिजे ना मुझे वो वचन पूरा नहीं चाहिए आणि ते वचन पूर्ण नकोय मैं इसलिए बहुत लोग बोलते हैं आप लोग थोड़ा आत्मा में जागृत रहना आणि म्हणूनच पवित्र लोकांना सांगतो आत्म्यामध्ये जागृत राहा यहाँ पर प्रभु बोलता है या ठिकाणी प्रभू सांगत आहे जिस पर मैं अनुग्रह करना चाहूंगा राजावर मला कृपा करायची इच्छा होईल उस पर मैं अनुग्रह करूंगा राजावर मी कृपा जिस पर करेन मैं दया करना चाहूंगा राजावर मला दया करण्याची इच्छा होईल उस पर मैं दया करूंगा राजावर मी दया करेन हालेलुया यो प्रेज लॉर्ड हमारे जीवन में आपको लगता है मुझे उद्धार पाने के लिए कोई योग्यता था करके मैं आज अंदर करा तो मैं सच्चा दिल से बोलूं प्रभु का अनुग्रह नहीं है तो मैं आपके सामने ये वचन लेकर खड़ा नहीं हो सकता आणि प्रेम तुम्हाला असं वाटतं का तुमच्या कुठल्या योग्यतेमुळे तुमचं तारण झालं आज मी या ठिकाणी उभा आहे तर याच्यामध्ये मला कुठल्या प्रकारची योग्यता नाहीये देवाची कृपा माझ्यावर नसती तर मी या ठिकाणी उभा राहू शकलो नसतो इस वचन से मैं आपको मुक्त नहीं बोल सकता आणि या वचनाद्वारे मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही मेरे अंदर कोई योग्यता नहीं माझ्यामध्ये कुठल्या प्रकारची पात्रता नाही मेरे कोई योग्यता नहीं माझ्यामध्ये कुठल्या प्रकारची पात्रता नाही प्रभु का अनुग्रह है आणि केवळ देवाची कृपा प्रभु का अनुग्रह मुझे आपने को दिया देवाच्या कृपेने मला या ठिकाणी उभं केलं आमेन आज मैं और आप यहाँ पर क्यों हैं? आज तुम्ही मी या ठिकाणी काय आपको लगता है कि आपका कोई योग्यता के कारण आप यहाँ पर है तुम्हाला वाटतं का तुमच्या कुठल्या योग्यतेमुळे तुम्ही इथं आहात नहीं नाही प्रियानो हमारे किसी का कोई योग्यता नहीं आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता नाही अगर हम में से कोई भी अगर मैं योग्यता करके अगर सोचता भी है वो व्यक्ति अभी तक वास्तव में इस उद्धार का अर्थ नहीं जाना है आणि तुमच्यापैकी कोणी असा विचार करतो की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता आहे तो व्यक्तीने खरोखर अजूनपर्यंत तारणाचा अनुभव त्याला आला नाही मैं एक ही बात आपको बताना चाहता हूँ एकच गोष्ट सांगू इच्छितो प्रियो हालेलुया आज प्रभु यदि हम पर इस पीढ़ी में अनुग्रह नहीं किया होता आज यहाँ पर हम नहीं मिलता आणि या पिढीमध्ये देवाने आपल्यावर कृपा केली नसती आज आपण या ठिकाणी भेटू शकलो नसतो वो प्रियो ये प्रभु का बड़ा अनुग्रह है आणि त्यानं देवाची ही खूप मोठी कृपा आहे हालेलुया जिस पर मैं अनुग्रह करना चाहूंगा ज्याच्यावर मी कृपा करू इच्छे प्रियो प्रभु जिस पर अनुग्रह करना चाहता है आणि प्रभू ज्याच्यावर कृपा करू इच्छितो उस पर प्रभु अनुग्रह करता है याच्यावर प्रभू कृपा करेल परमेश्वर ने ऐसाव पर अनुग्रह नहीं किया आणि प्रभूने एसावर अनुग्रह कृपा केली नाही तो याकूब पर अनुग्रह किया आणि याकोबावर प्रभूने कृपा केली हालेलुया हालेलुया याकूब कौन था याकोब कोण होता धोखादार आणि फसवणारा धोखादार उनके जीवन देखेगा तो ऐसाव से भी कितना गिरा हुआ स्वभाव याकूब का था आणि त्याचं जीवन जर पाहिलं तर याच्यापेक्षा किती घाणेरडा स्वभाव त्या याकोबाचा होता परंतु प्रभु बोलता है प्रभू म्हणतो है ना जब उत्पत्ति किताब 25 अध्याय उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 25 अध्याय उसके 23 होते त्याचं 23 वचन हाँ तो यहोवा ने उससे कहा हाँ। तेरे गर्भ में दो जातियां हैं हाँ। और तेरे कोख से निकलते ही दो राज्य के लोग अलग अलग होंगे हाँ। और एक राज्य के लोग दूसरे से अधिक सामर्थी होंगे हाँ। और बड़ा बेटा छोटे के अधीन होगा देखा हालेलुया मैंने पहले ही प्रभु ने ये बात को बता दिया आणि अगोदरच प्रभूने ही गोष्ट प्रकट केली मैंने परमेश्वर ने ऐसाव को बैर किया और याकूब से प्रेम किया याकूब पर अनुग्रह देगा आणि परमेश्वराने एसावाचा द्वेष केला आणि याकोबावर प्रेम केलं म्हणजे काय की याकोबाला कृपा केली वीडियो इस्राएल में बहुत से अच्छा भक्त लोग था आणि इस्रायलामध्ये चांगले भक्त होते उन भक्तों को अनुग्रह ना देते हुए परमेश्वर ने एक शाऊल पर अनुग्रह देगा आणि मग परमेश्वराने त्यांच्यावर कृपा न करता परमेश्वराने एका शाऊलावर कृपा केली मेरा हालेलुया ईसाई का पुत्र में दाऊद से बड़े-बड़े बेटा लोग था दाऊद से बड़ा लोग था उन पर अनुग्रह ना देते हुए परमेश्वर ने दाऊद पर अनुग्रह देगा आणि परमेश्वराने ईशाचे जे पुत्र होते ते खूप सामर्थ्य होते दाविदापेक्षा मोठे होते पण देवाने त्यांच्यावर कृपा केली नाही तर दाविदावर देवाने कृपा केली हालेलुया इसलिए मोशे को भी प्रभु यहाँ पर बोलता है आणि म्हणून मोशेला सुद्धा प्रभू या ठिकाणी म्हणतो मोशा मोशे तुम कुछ बातों में योग्य है करके मत सोचो कुठल्या गोष्टीमध्ये तू योग्य आहे म्हणून समजू नको प्रभु बोलता है प्रभू म्हणतो मैं जिस पर अनुग्रह करना चाहूँ ज्याच्यावर मला कृपा करायची इच्छा होईल उस पर मैं अनुग्रह करूँ.
न्यायाला मी कृपा करेल. Praise the Lord. हालेलुया. प्रियो, अनुग्रह पाने का अनुग्रह का अर्थ क्या है? कृपेचा अर्थ काय आहे? तो मालूम है हमारे जीवन में कुछ योग्यता ना होते हुए मिलने वाला ईश्वरीय दान. आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता नसताना मिळणारं देवाचं दान म्हणजे कृपा आहे. इसका मतलब याचा अर्थ हमारे जीवन में कुछ भी योग्यता ना होते हुए मिलने वाला परमेश्वर की कृपा मिलने के लिए हमारे में क्या योग्यता चाहिए? आणि मग आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची योग्यता नसताना आपल्याला मिळणारं जे देवाचं दान आहे ते मिळण्याकरता आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची योग्यता असली पाहिजे. मैंने सवाल समझ लिया? माझा प्रश्न समजला का? हमारा कोई योग्यता ना होते हुए मिलने वाला उस अनुग्रह पाने के लिए हमारे में क्या योग्यता चाहिए? आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारची पात्रता नसताना आपल्याला देवाचं दान मिळण्याकरता कुठल्या प्रकारची पात्रता असली पाहिजे. हाँ, मैं अयोग्य हूँ करके योग्यता चाहिए. आणि मी एक अपात्र आहे ही योग्यता असली पाहिजे. क्या चाहिए? काय पाहिजे? प्रभु, मैं तेरे अनुग्रह के लिए अयोग्य हूँ. हे प्रभू, तुझी कृपा प्राप्त करण्याकरता मी अपात्र आहे. हमारे दिल में कभी भी प्रियो हम प्रभु में हैं, अभी भी डरते हुए कांपते हुए हम प्रभु से कहना है, प्रभु मैं तेरी इस अनुग्रह के लिए योग्य नहीं. आणि आपण आता प्रभू मध्ये आहे तरी सुद्धा आपण प्रभूला म्हणायला पाहिजे, हे प्रभू तुझी कृपा मिळवण्याकरता मी अयोग्य आहे. Praise the Lord. इसलिए अयोग्यता योग्यता गिन करके अनुग्रह देने वाला परमेश्वर की अनुग्रह में बना रहकर जीने के लिए प्रभु सबको सहायता करें. आणि आपली जी अयोग्यता आहे तिला योग्यता मोजून आपल्याला कृपा करणाऱ्या परमेश्वराच्या त्या कृपेमध्ये राहण्याकरता प्रभू तुम्हाला सहाय्य करो. Amen. हे आपले डोळे बंद करा.